अर्थातच उस्मान पटेल का बल्ला चल चुका है आणि तो आता चालला आहे फलंदाजीसाठी. सलामीचा फलंदाज मुन्ना शेख, उस्मान पटेल ही जोडी मैदानामध्ये. चंदू शेटे कॉमेंट्री बॉक्समध्ये, आतिक पाटणकर आहेत, मंदार तिथे दिसतोय, दर्शना पवार आहे, सोनम चव्हाण आहेत, संतोष नाणेकरांची सगळी टीम आहे, सगळी टेक्निकल टीम. आणि आपल्या थिरकत्या पावलांसह देव मैदानामध्ये आहे. अनस्टॉपेबल देव. तो देव असल्यामुळे कुठेही पोचू शकतो. नावातच सर्व काही. अमित लांजेकर, श्रद्धा सावंत, दीपक मोरे, प्रभात फोटो स्टुडिओची सगळी टीम, राजू, उदय, ओमकार, ही सगळी आम्हाला तिकडे दिसतीये. असलम वास्ता, शेड ग्राफिक्स, त्यांची सगळी टीम. अँड मॅच इज अबाउट टू बिगिन. विक्रोलियन्स सलग 2 विजय सह दमदार फॉर्ममध्ये. उस्मान भाई दमदार फॉर्ममध्ये. गिरीश कोचरेकर तयार, अरिहंत एंडकडून, आणि चंदू शेट्टे तयार. धन्यवाद. पहिला बॉल आणि पहिल्याच बॉलवर आक्रमण तर झालंय. कॅचही सुटली जाते. टाळ्यांचा गजर. हो 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 हो. उस्मान पटेल टेनिस क्रिकेट जगतातील सर्वाधिक लोकप्रिय खेळाडूंपैकी एक. उस्मान पटेल रायगडमध्ये तर खूप लोकप्रिय आहेत, परंतु माझ्या मते रत्नागिरीकरांचं त्याच्यावर विशेषच प्रेम पाहायला मिळत आहे. त्यामुळे खूप मोठ्या संख्येने इकडे उस्मान यांचे चाहते मॅच पाहत आहेत आवर्जून. प्रचंड प्रेम आहे. आणि सापळा रचला होता गिरीशने, सापळा रचला होता, पण जेल सुटल्या क्षणी आपण जो काही जल्लोष झालाय मैदानामध्ये, कारण त्यांच्या फेवरेट प्लेअरला जीवदान मिळालेलं आहे. आता गोल्डन डकचा शिकार झाला असता तो. नक्कीच. पहिल्या चेंडूवर यश मिळवण्याची संधी होती. फुलटॉस होता, त्याला मोठ्या फटक्यात कन्वर्ट करण्याचा प्रयत्न होता, परंतु कॅच तिकडे सुटली जाते. स्ट्राईकवर जर पाहिलं तर रवी लिंगाला येथील उस्मान पटेल यांच्या जोडीला मैदानाच्या आतमध्ये. चांगला बॉल, त्याचा सन्मान दिला. हळूवार पद्धतीने या बॉलला ढकललं. एका बाजूला शारिक 11 भोपाळ आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर विक्रोलियन्स राजमुद्रा ही टीम आपल्याला पाहायला मिळते. तमाम क्रिकेटर आज उस्मानची फलंदाजी पाहण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणावर रत्नागिरीकर प्रेक्षक या ठिकाणी उपस्थित आहेत आणि प्रेक्षकांना देखील त्याने निराश केलं नाही. का? खूप लोकप्रिय आहेत, त्यांनी आज पहिल्या मॅचमध्ये तर दाखवलं. गिरीश कोचरेकर गोलंदाजीसाठी. यावेळेला पुन्हा एक चांगला चेंडू येताना पाहायला मिळतोय. पॉईंटच्या दिशेने अडवला जाईल, थोडासा बाजूला गेला, तिकडे रन घेतली गेली. टेनिस क्रिकेटने आणि अलीकडच्या कालावधी मी तर म्हणेल यूट्यूब नावाचं माध्यम जेव्हापासून आलं तेव्हापासून मात्र खेळाडू खूप लोकप्रिय होऊ लागले. कारण विविध स्पर्धा घरबसल्या यूट्यूबला आपल्याला पाहायला येऊ लागल्या आणि तदनंतर मात्र खेळाडूंची लोकप्रियता वाढू लागली. त्यापैकी एक मोठं नाव आज आपल्याला पाहायला मिळते. संपूर्ण भारतात, अगदी आखाती देशात देखील उस्मान यांच्या फलंदाजीची किंवा खूप मोठी लोकप्रियता पाहायला मिळते. यावेळेला रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता रवी यांचा, परंतु गिरीश अनुभवी गोलंदाज आहेत. विक्रोलियन्ससाठी खूप वर्ष क्रिकेट खेळत आहेत. लेदर बॉलचं क्रिकेट देखील त्यांच्या माध्यमातून चांगलं खेळलं जात आहे. या रत्नागिरीच्या या मैदानाचा त्यांना अनुभव आहे आणि एक वेगळा फटका खेळण्याचा प्रयत्न रवी यांच्याकडून जरूर झाला, परंतु निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहायला मिळते. यावेळेला देखील एक चांगला चेंडू खेळलं त्याने मिड ऑफच्या दिशेने. तिकडे एक धाव मात्र घेतली जाईल. धावसंख्या जर पाहिली तर 1 ने पुढे जाते. 4 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. हजारो प्रेक्षकांची गर्दी. स्टेडियम आज आमच्या पाठीमागचं जर स्टँड पाहिलं तर टोटली उस्मानच्या फॅनने भरून गेलंय. यावेळेला बिग हिट उस्मान पटेल यांच्या बॅट मधून एक आक्रमक फटका. टाळ्या शिट्या स्टेडियम मधून होताना पाहायला मिळत आहेत. जातोय बॉल सीमारेषा पार. 70-70 चौकार. एक मोठा फटका या ठिकाणी खेळला गेला. आक्रमकता दाखवली गेली. पहिल्या षटकाची समाप्ती होते. धावसंख्या जर पाहिली तर पहिल्या षटकाची समाप्ती झाल्यानंतर धावसंख्या झाली होती 8 धावा धावफलकावर होताना पाहायला मिळत आहेत. दोन्ही टीम आपल्या 2-2 मॅच जिंकल्यात गटातील आणि ही मॅच जिंकून गटात टॉपर कोणती टीम राहणार त्याची उत्कंठा असणार आहे. कारण एका बाजूला जर पाहिलं तर विशेष म्हणजे दोन्ही संघ तसं पाहिलं तर मुंबईचे पाहायला मिळतात. प्रॉपर विक्रोलियन्स विक्रोळी, राजमुद्रा ग्रुप रांजणगाव, दुसऱ्या बाजूला शारिक 11 भोपाळ म्हणजेच उमर 11 अंधेरी. आणि दोन्ही टीम पात्रही झाल्या आहेत, परंतु आता 3ही मॅच जिंकून मात्र उद्याची क्वार्टर फायनल खेळण्यासाठी कोणती टीम जाईल ते या ठिकाणी कळेल.
उद्याच्या मॅचची उत्कंठा असणार आहे, कारण उद्या देखील एक महत्त्वपूर्ण मॅच या ठिकाणी रायगड वर्सेस रेस्ट ऑफ इंडिया खेळली जाणार आहे, त्याची उत्कंठा लागली आहे. परंतु गोलंदाजीसाठी आमंत्रित करण्यात येते. मागील दोन्ही मॅचमध्ये या गोलंदाजाने खूप चांगली कामगिरी केली. पहिल्या मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देखील मिळाला होता. मुकेश दास गोलंदाजीसाठी येत आहेत. मुंबईच्या अँटोफिलचे खेळाडू गोलंदाजीसाठी येताना पाहायला मिळतात. आव्हानं मोठी आहेत समोर, कारण रवी लिंगाला आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर विशाल गावडे एक चाहते ते कळवत आहेत की 6 बॉलमध्ये 6 षटकार उस्मान मारा, म्हणजे खूप मोठे अपेक्षा उस्मान यांच्याकडून प्रेक्षकांच्या आहेत, कारण खूप मोठे फॅन फॉलोअर्स त्यांनी निर्माण केलेत. कशाच्या जोरावर? तर त्यांचा स्वभाव, त्यांची बॅटिंग ही खूप लोकप्रिय आहे. मुकेश यावेळेला रिव्हर्स बिग हिट करण्याचा प्रयत्न केला गेला. रवी लिंगाला यांच्या बॅटमधून येतोय अप्रतिम फटका. 4 धावा. तर 12 धावा धावफलकावर. रवी असे खेळाडू आहेत मैदानाच्या चौफेर टोलेबाजी करण्याची क्षमता आहे. अशा प्रकारचा माहोल असल्यानंतर क्रिकेट स्पर्धेला एक वेगळीच मजा येते. पहा, प्रेक्षक तुडुंब स्टँड पाठीमागचे भरलेले आहेत. यावेळेला बिग हिट, फटका फसलाय, चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, 2 खेळाडू तिकडे आले, कॉलचा अभाव पाहायला मिळाला आणि कॅच जशी सुटते प्रेक्षक टाळ्या, शिट्या आणि आरडाओरडा आणि मोठमोठ्या प्रमाणावर जर पाहिलं तर वाद्य देखील त्यांनी वाजवण्यासाठी आणले. पहा, प्रेक्षक आनंद घेत आहेत मॅचचा, रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफीचा. या स्पर्धेची हीच ओळख आहे. इकडे खेळाडूंवर खूप मोठ्या प्रमाणावर प्रेम करणारी मंडळी आहेत. हा नक्कीच कोकणाचा वर्ल्ड कप म्हणून देखील ओळखलं जातं. कोकणातील सर्वोत्कृष्ट क्रिकेटचा सोहळा आणि टेनिस क्रिकेट जगतातील मानाची स्पर्धा म्हणून देखील रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी ओळखली जाते. यावेळेला पुन्हा रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, परंतु मुकेशने यावेळेला अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू टाकला, त्यामुळे प्रॉपर टायमिंग नाही करू शकले. परंतु 1 धाव तर तिकडे घेतली गेली आहे. धावसंख्या 1 ने पुढे जाते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 15 धावांवर. खूप उत्कृष्ट दर्जाचं लाईव्ह चित्रण देखील आपण पाहतोय. प्रभावित करता येते. खूप चांगला लुक देखील येताना पाहायला मिळतोय. किड्स देखील आपल्याला चांगल्या पद्धतीने पाहायला मिळतात. जे 70-70चे लाईव्ह कव्हरेज जर पाहिलं तर tenniscricket.inचं आहे. आणि ओमसाईचं हे आयोजन म्हटलं तर भव्य दिव्यता पाहायला मिळते. काहीतरी नाविन्य पाहायला मिळतं आणि प्रेक्षकांसाठीची की खमंग मेजवानी देखील पाहायला मिळते आणि त्याचा आस्वाद घेण्यासाठी हजारो क्रिकेटचे चाहते या ठिकाणी उपस्थित आहेत. उस्मान ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू टाकला आणि जसे शफल झाले चेंडू आणखी थोडासा बाहेर नेला. ही रणनीती गोलंदाजी याची या ठिकाणी यशस्वी होताना पाहायला मिळते. उस्मान यांची स्ट्रेंथ म्हणजे कोणत्याही दिशेने आणि कोणत्याही गोलंदाजावर हल्ला करण्याची क्षमता आहे. म्हणजे टेनिस क्रिकेट जगतातील म्हणूनच या खेळाडूला खूप लोकप्रिय खेळाडू म्हणून ओळखलं जातं आणि विशेष म्हणजे खूप चांगल्या पद्धतीने यावेळेला आक्रमण उस्मानच्या बॅटमधून बॉल जाईल सीमा रेषा पार. 70 षटकार. पहा जल्लोष किती होतोय. हो 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 हो. क्रिकेटच्या टेनिस क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये अशा प्रकारचं वातावरण असेल तर नक्कीच टेनिस क्रिकेटचा स्तर उंचावणारी स्पर्धा यासाठी म्हटलं जातं. खूप मोठ्या प्रमाणावर जल्लोष, आरडाओरडा केला जातोय आपल्या आणि पाठिंबा दिला जातोय. IPLचा या ठिकाणी आभास होतोय, प्रेक्षक कळवत आहेत. ओहो, यावेळेला आणखीन एक अप्रतिम फटका पॉइंटच्या दिशेने मार्गस्थ होतोय. बॉल अडवण्याचा प्रयत्न, परंतु बॉल सीमारेषा पार, फरार. 4-4-4 चौकार. वा, प्रेक्षकांना उस्मान खुश करताना पाहायला मिळत आहेत आणि प्रेक्षकांची गर्दी पाहायला मिळते. IPLचा फील या ठिकाणी पाहायला मिळतं प्रेक्षकांना. ज्या पद्धतीची फलंदाजी, ज्या पद्धतीचं वातावरण इकडे पाहायला मिळते. पहा, खूप चांगल्या पद्धतीने अगदी स्टंप कॅमेरा देखील पाहायला मिळत आहे. त्याचबरोबरीने दोन्ही सर्वच्या सर्व बलाढ्य संघ आणि पहा उस्मानची ही अदाकारी या ठिकाणी वेगळीच अदाकारी पेश केली. रेस लागली होती क्षेत्ररक्षक आणि चेंडूमधील, परंतु ती चेंडूने जिंकली. षटक क्रमांक जर पाहिलं तर दुसरं या ठिकाणी संपलेलं आहे आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर बिनबाद 25 धावा धावफलकावर. हा चेहरा लक्षात ठेवा आहे उस्मान पटेल. टेनिस क्रिकेट विश्वातील खूप नावाजलेले खेळाडू ज्यांना पाहण्यासाठी मैदानं भरली जातात, त्याचं उदाहरण आज पाहायला मिळत आहे. रत्नागिरीचं स्टेडियम भरलंय उस्मानला पाहण्यासाठी. गोलंदाजीमध्ये बदल केला जाईल. युवा गोलंदाज सोहम ढमाले यांच्या हातामध्ये चेंडू सोपवला जातोय. विक्रोळीच्या कन्नमोर नगरचे एक उदयनमुख अष्टपैलू खेळाडू गोलंदाजीसाठी दाखल होताना पाहायला मिळत आहेत. पाहूया कशा प्रकारची कामगिरी त्यांच्याकडून केली जाईल.
कारण समोर मोठी आव्हान आहेत. विकेट घ्यायचं आहे हे मात्र खूप मोठं आव्हान आहे. ओहो, सोहम टप्पा पडल्यानंतर थोडासा उसळी, थोडासा बॉल कट झाला आणि रवी अंदाज होता त्यांचा मिड विकेटला भिरकावून देण्याचा, परंतु यशस्वी होऊ दिलं जात नाहीये. रायगडचा टायगर ऑन फायर आकाश सूर्यवंशी कळवत आहेत. यूट्यूबला देखील खूप मोठ्या संख्येने प्रेक्षक जोडले. ज्या वेळेला उस्मान बॅटिंगला येतात ते पाहायला देखील मिळतं, परंतु विक्रोलियन्स राजमुद्रा ग्रुप ही टीम देखील तेवढीच प्रॉपर टीम आपल्याला पाहायला मिळते. एक जिगरबाज टीम, शिस्तबद्ध टीम. यावेळेला ऑप्शनच्या बाहेरचा थोडासा उसळी घेतला चेंडू, थोडंसं बाहेर येऊन खेळण्याचा प्रयत्न झाला, परंतु ज्या ठिकाणी खेळलं तिकडे क्षेत्ररक्षक उपलब्ध होते. नक्कीच आंतरराष्ट्रीय दर्जाचं हे मैदान या ठिकाणी पाहायला मिळत आहे. फैजान कळवत आहेत. असे खूप मोठ्या संख्येने चाहत्यांच्या आपल्याला प्रतिक्रिया देखील येताना पाहायला मिळत आहेत. आणि टेनिस बॉल क्रिकेट देखील खूप प्रगती करत आहे. नवनवीन संकल्पना आपण आणतोय. सुरुवातीला तिसरे पंच आणले, तदनंतर जर पाहिलं तर एक कॅमेरा सुरुवातीला होता, तदनंतर आता वेगवेगळे अँगल येऊ लागले, तर खूप मोठी प्रगती आपलं टेनिस बॉल क्रिकेट करत आहे. यावेळेला रिव्हर्स खेळले उस्मान आणि उस्माननी दाखवलं आणखीन एक चौकार आणि टाळ्यांचा गजर देखील. एखाद्या खेळाडूसाठी प्रेक्षक किती दिवाने होऊ शकतात त्याचं उदाहरण आज रत्नागिरीमध्ये आपल्याला पाहायला मिळते. रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी आजचा दिवस उस्मान गाजवतायत आणि त्यांचे चाहते गाजवतायत, वाजवतायत देखील. कमबॅक करावं लागेल गोलंदाजालाही. ओहो, यावेळेला प्रभावित झाले. फुल टॉस जज नाही करू शकले. थेट यष्टीरक्षकाच्या दिशेने चेंडू मार्गस्थ होताना पाहायला मिळेल. ओमानवरून देखील वैभव माळी या मॅचचा आनंद घेत आहेत. त्यांचे आम्ही कौतुक करू. जे लाईव्ह प्रतिक्रिया येतात त्यांचा या ठिकाणी आम्ही कळवण्याचा प्रयत्न करतोय. उस्मान सध्याच्या घडला जर पाहिलं तर मैदानात खूप चांगली कामगिरी करताना पाहायला मिळत आहे. ज्या पद्धतीने बॅटिंग करतायत, 20 धावांवर केवळ 8 चेंडूमध्ये 20 धावांवर बॅटिंग, 3 चौकार आणि एका षटकारानिशी ती बॅटिंग केली जाते. गेले काही दिवस जर पाहिलं तर थोडं स्ट्रगल करत होते, परंतु त्यांना विश्वास होता ज्यावेळेला रत्नागिरी येणार तेव्हा माझी बॅट बोलणार, आणि तेच या ठिकाणी पाहायला मिळते. आणि सगळ्यांशी हसत खेळत बोलणारं, अजून त्यांना कदाचित कोणी चिडताना पाहायला मिळालं असेल, कोणावर रागवताना पाहायला मिळालं असेल, असं हे व्यक्ती आहे. आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर एक शिस्तबद्ध टीम म्हणून अमोल म्हात्रे आणि कंपनी ओळखली जाते. मंदार शेठ पाचुनकर पाटील रांजणगाव यांचा संघ आपल्याला पाहायला मिळतो. राजमुद्रा दोन पंच या ठिकाणी विचार विनिमय, तिसऱ्या पंचांची भूमिका या ठिकाणी निर्णायक असणार आहे. त्यांच्याकडे पाठवण्यात आलाय हा निर्णय. आणि परंतु क्रिकेट खूप मोठ्या प्रमाणावर पुढे चाललं आहे, परंतु आपल्याही जबाबदाऱ्या वाढलेल्या आहेत. मग खेळाडूंच्या, प्रेक्षकांच्या, संघ मालकांच्या आपल्या देखील आता जबाबदाऱ्या हळूहळू वाढलेल्या आहेत. आपल्याला सर्वांना काळजी, हे क्रिकेटचं क्रेज वाढतं आहे आणि ते असंच पुढे जाऊ द्यायचं असेल ना तर सर्वांना काळजी घ्यावी लागेल. प्रत्येकाला जपावं लागेल हे क्रिकेट पुढे जायचं असेल तर. आणि कारण आपण क्रिकेटला नक्कीच अगदी धर्म मानतो, क्रिकेट अगदी डोक्यावर घेतो. पिक्चर क्वालिटी खूप चांगल्या पद्धतीचे अभय जाधव देखील कळवताना पाहायला मिळत आहेत. पहिल्यांदाच एवढ्या खूप चांगल्या पद्धतीने पिक्चर क्वालिटी कळवत आहेत. तर अशा प्रतिक्रिया चाहत्यांच्या देखील या ठिकाणी येताना पाहायला मिळत आहेत. पंच विचार विनिमय करतायत. तिसरे पंच पडताळतील, वेगवेगळ्या अँगलने पाहतील, निहाळतील आणि तो निर्णय देत येईल. आणि तो जो निर्णय येईल दोन्ही संघांना बंधनकारक असणार आहे. टेनिस क्रिकेट आजपासून 10-15 वर्षापूर्वी जर पाहिलं तर टेनिस क्रिकेट अगदी गली क्रिकेट म्हणून त्याच्याकडे संबोधलं जायचं, परंतु आता यूट्यूब आल्यानंतर या क्रिकेटला खूप मोठं ग्लॅमर देखील येताना पाहायला मिळालं आहे. परंतु आपली जबाबदारी आहे की या क्रिकेटला असंच पुढे न्यायचं असेल तर प्रत्येकाने काळजी घेणं देखील गरजेचं आहे. पूर्वी जर पाहिलं तर घरातून खेळाडूंना विरोध व्हायचा, परंतु आता अलीकडच्या कालावधीमध्ये घरातील पालक देखील आपल्या पाल्याचा खेळ, मग ती स्पर्धा कोणत्याही लेवलची असू ते पाहण्याचा प्रयत्न करतायत. तर खूप चांगलं या ठिकाणी कॅमेऱ्यावर देखील पाहायला मिळालं. हा बीमर होता आणि सर्वांसमक्ष तो दाखवला देखील जातोय. आणि पुन्हा एकदा चेंडू टाकावा लागेल, म्हणजेच नो बॉल घोषित केला जातोय. फ्री हिटचा फायदा उस्मान पटेल कशा प्रकारे घेतात ते पाहायचं आहे. यूट्यूबला खूप मोठ्या संख्येने चाहते जुडले असतील. ओहो, यावेळेला फ्री हिटचा चेंडू, परंतु सोहमने त्यांना थांबवलंय. गुड लेंथ वरून मात्र बॉलला थोडासा हेलकावा दिला, थोडीशी उसळी दिली आणि जाईल यष्टीरक्षकाच्या दिशेने हा चेंडू. चांगली गोलंदाजी म्हणावं लागेल. युवा आहेत सोहम ढमाले
आणि आपली छाप सोडण्याचा प्रयत्न न डगमगता. समोर उस्मान आहेत, त्यांना माहिती आहे, परंतु माझं नाव कधी होईल त्यांच्या विरुद्ध चांगली कामगिरी करेल त्यावेळेला. यावेळेला दांडी 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 गुल, विकेटचं पतन, उस्मान माघारी. उस्मान पटेल माघारी परतील, परंतु रत्नागिरीकरांना आजच्या रात्रीत खुश केलंय आणि खुश झाला असेल तर एकदा जोरदार टाळ्या उस्मानसाठी झाल्या पाहिजेत. जबरदस्त कामगिरी उस्मान पटेल, या टाळ्या उस्मान पटेलच्या चाहत्यांच्या आहेत. क्या बात आहे. सोहम ढमाले एक युवा खेळाडू आहे, खूप प्रभावित करतायत. तब्बल 19,000 चाहते यूट्यूबच्या माध्यमातून देखील या मॅचला पाहत आहेत. त्या सर्वांचं आम्ही मनापासून स्वागत करू. उस्मान पटेल बाद झाल्यानंतर खेळाडू थोडेसे नाराज, चाहते मात्र थोडेसे नाराज झाले असतील, परंतु त्याच्या संघालाही खूप मोठ्या प्रमाणावर पाठिंबा मिळतो. परंतु समोर जर पाहिलं तर अमोल म्हात्रे आणि कंपनी ह्या संघाचं एक वैशिष्ट्य आहे, म्हणजे सातत्याने व्यावसायिक स्पर्धा तर विक्रोलियन्स खेळतंय मागील 15 वर्ष, परंतु आपला तोच संघ कोणत्याही स्पर्धेमध्ये, म्हणजे असं नाही की मोठ्या स्पर्धेमध्ये संघात विशिष्ट काही बदल करतात, तो संघ त्याच खेळाडूंवर सातत्याने विश्वास ठेवणं हे विक्रोलियन्स काम करते. आणि त्याचबरोबरीने विशेष म्हणजे वेळेचं बंधन पाळणारी टीम देखील आहे. म्हणून या टीमकडे पाहण्याचा, मी तर म्हणेल टेनिस क्रिकेटच्या प्रत्येक चाहत्याचा अमोल म्हात्रे सर आणि ही टीम विक्रोलियन्स यांच्याकडे पाहण्याचा एक वेगळा दृष्टिकोन आहे. आणि त्यांच्या सातत्याने वागण्याने किंबहुना खेळाने त्यांनी नेहमीच प्रभावित केलंय. समोर जर पाहिलं तर शारीक 11 म्हणजे जोमर 11 आणखीन एक मोठी टीम आपल्याला पाहायला मिळते. फलंदाजीसाठी मागील मॅचचा हिरो मैदानाच्या आतमध्ये येतात, ज्याने आज अर्धशतक झळकावलं, 53 धावांची खेळी सजवली होती. तेच बॅटिंगसाठी येताना पाहायला मिळत आहेत. दिनेश म्हणजेच दिनू कांबळे अंबरनाथ. सोहम ढमाले मुंबईच्या विक्रोळीचे गोलंदाज आहेत, उस्मानला बाद केलंय. यावेळेला थोडीशी गती कमी होती, परंतु अचूकता पाहायला मिळाली नाही. पंचांनी दंडित केलं, कारण चुकीच्या ठिकाणी चेंडू टाकला. योग्य ठिकाणी तुम्हाला चेंडू टाकावा लागतो. पहा, गावाच्या गाव या ठिकाणी येताना पाहायला मिळत आहेत. विशिष्ट वाहनांनी, कुणी बाईकवर आलं असेल, कुणी प्रायव्हेट गाड्या घेऊन आलं असेल. आणि रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफीची वैशिष्ट्य आहे, आजूबाजूच्या तालुक्यातून देखील रत्नागिरी गाठतात. अगदी सिंधुदुर्गातून आलेले काही प्रेक्षक आम्हाला भेटले. आमचे समालोचक मित्र खास सिंधुदुर्गातून देखील या ठिकाणी येताना पाहायला मिळाले. का ही स्पर्धा त्यांना पाहिजे, हे आयोजन कसं असतं, आपल्या गावात आपल्या तालुक्यात न्यायचं असतं. यावेळेला समोरच्या दिशेने मागील मॅचचा फॉर्म याही मॅच मध्ये कायम. हवाई सफर, हवाई हल्ला, 70-70 षटकार. एक जबरदस्त कामगिरी मात्र या ठिकाणी होताना पाहायला मिळते. दिनू एका बाजूला आलेत आणि मागील मॅच मध्ये आजचा दिवस दिनूचा आहे. ज्या पद्धतीने त्यांनी बॅटिंग केली आहे, मोठ्या संघात खेळतात. अंडरआर्म, विशेष म्हणजे मुंबईत अंडरआर्म क्रिकेट खूप मोठ्या प्रमाणावर चालतं. अंडरआर्म क्रिकेट खूप चांगल्या पद्धतीने खेळतात. मोठमोठ्या संघात सातत्याने त्यांना आम्ही खेळताना पाहतो. परंतु आज खूप चांगली कामगिरी त्यांनी केली. 38 धावा 3 षटकांच्या समाप्तीनंतर 1 विकेट माघारी परतल्यानंतर. हाही दिवस कधी येईल असं वाटलं नव्हतं की आपण इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये स्टंपमधील कॅमेरे पाहता, आज टेनिस क्रिकेटमध्ये देखील ते येताना पाहायला मिळत आहेत. तर आता जबाबदारी पुन्हा एकदा अनुभवाकडे दिली जाते, म्हणजे गिरीश कोचरेकर यांच्याकडे दिली जाते. दिनू कांबळे, उस्मान जरी माघारी परतले असतील तर दिनू मैदानात आलेले आहेत. दिनू कांबळे आणि त्यांच्या जोडीला रवी लिंगाला, ही जोडी, कारण मॅच दोन्ही संघांसाठी, जरी दोन्ही टीम क्वालिफाय झाल्या असतील तरी ही मॅच खूप महत्त्वपूर्ण आहे, कारण शेवटी प्रतिष्ठेचा विषय आहे. गटातील 3ही मॅच जिंकून उद्याची मॅच खेळणार आणि एका वेगळ्या ऊर्जेने, ज्यावेळेला तुम्ही जिंकून पुढे जाताना ती ऊर्जा तुमच्याकडे थोडीशी वेगळी असते. त्या ऊर्जेने पुढे जाण्याचा प्रयत्न दोन्ही टीमचा असणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांची खूप मोठ्या प्रमाणावरची गर्दी पाहायला मिळते, कारण मोठी मॅच आणि कारण उस्मानही. यावेळेला लोअर फुलटॉस बॉल, त्याला ढकललं लॉंग ऑनच्या दिशेने, तिकडे क्षेत्ररक्षक येत आहेत तत्परतेने, तोपर्यंत एक धाव घेतली जाईल. यामध्ये काही प्रेक्षक कळवत आहेत IPL नंतर क्रिकेटचा क्रेज म्हणजेच रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी. वा, तर अशा काही प्रतिक्रिया येताना पाहायला मिळत आहेत, तर त्यांचे आम्ही आभारी असू. जाऊयात मॅचच्या दिशेने, ज्या ठिकाणी खरोखर ही रत्नागिरी गतवर्षी स्पर्धा झाली नव्हती आणि संपूर्ण टेनिस क्रिकेट जगताने मिस देखील केली. आणि अपेक्षा यावर्षी कदाचित सुप्रीमो ट्रॉफी देखील आपल्याला पाहायला मिळेल, आणखी खूप मोठमोठ्या स्पर्धा देखील पाहायला मिळतील. गिरीश यांचा चेंडू पॉइंटच्या दिशेने, कॅच पकडण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न जरूर झाला होता, कॅच होऊ शकली नाही, परंतु चांगले एफर्ट्स त्या ठिकाणी पाहायला मिळाले.
शशिकांत कदम त्या ठिकाणी होते आणि ऑफ्टमच्या बाहेरचा चेंडू होता. पहा, एक रणनीतीबद्ध गोलंदाजी केली जाते. जशी फील्ड पोझिशन आहे त्या पद्धतीची गोलंदाजी करण्याचा प्रयत्न गिरीश यांच्याकडे अनुभव आहे. समोर जर पाहिलं तर रवी लिंगाला आणि दिनू सारखे खेळाडू आहेत, परंतु त्यांच्या विरुद्ध चांगली गोलंदाजी आतापर्यंत. यावेळेला जर पाहिलं तर अपील केलं जात आहे आणि क्या बात आहे. रवीचं कौतुक करावं लागेल, खेळाडूची दाद द्यावी लागेल. आणखीन एक विकेट मिळते रवी लिंगाला बाद. यश मिळते या ठिकाणी गोलंदाज गिरीश कोचरेकर यांना. रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी 8वं पर्व, भव्य दिव्य आयोजन, वेगळा फॉर्मॅट यावर्षी, परंतु आयोजनातील भव्यता तीच पाहायला मिळाली आणि प्रेक्षकांची दाद देखील 30 किंबहुना त्यापेक्षा जास्त पाहायला मिळाली. 70 विकेट येताना पाहायला मिळते. पाहूयात गिरीश प्रॉपर गोलंदाजी देखील ॲक्शन अगदी स्मूथ आहे आणि बाद झाले आणि पंचाच्या निर्णयाची वाट पाहिली नाही. थेट मार्गस्थ झाले ते मात्र पॅव्हिलियनच्या दिशेने. आणखी एक विकेट आली आहे. गिरीशच्या हातात चेंडू सोपवणं या ठिकाणी नक्कीच संघनायकाचा निर्णय चांगला राहिला आहे. तर गोलंदाजीसाठी गिरीश आपल्याला सज्ज पाहायला मिळतात, परंतु फलंदाजीसाठी नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. ते म्हणजे सोलापूर जिल्ह्यातील अकलूजचा स्टार खेळाडू बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये येतोय, ज्यांच्याही नावाचा डंका आम्ही अगदी दुबईपर्यंत पाहिला. कृष्णा पवार. कृष्णा पवार बॅटिंगसाठी येताना पाहायला मिळत आहेत. अलीकडच्या कृष्णा सातपुते खूप प्रतिथेश खेळाडू आहेत. त्यानंतर कृष्णा गवळी आपल्याला पाहायला मिळाली. कृष्णा पवार पाहायला मिळत आहेत. पाहूयात कशा प्रकारची कामगिरी या ठिकाणी ते करतील. बिग हिट आल्या आल्या जणू काही पॅव्हिलियन मधून सेट होऊन आले होते की काय. लांब 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 खूप लांब 70 षटकार. रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी. कृष्णा पवार आपली ताकद दाखवत असताना, पॉवर दाखवत असताना, पवारची पॉवर पहिल्याच बॉलवर पाहायला मिळाली. कृष्णा पवार यांच्याकडून खूप मोठा फटका या ठिकाणी येताना पाहायला मिळाला. गिरीश सुरुवातीचे 3 चेंडूवर अधिराज्य गाजवत होते. अभि गोळे यांची देखील प्रतिक्रिया येताना पाहायला मिळते. महाबळेश्वरून आहेत, खूप चांगल्या पद्धतीने कौतुक करतायत आणि यावेळेला फटका तर खेळला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी कॅच पकडण्याचा प्रयत्न असफल होताना पाहायला मिळतोय. कॅच सुटते आणि बॉल सीमारेषेच्या पलीकडे येतोय. 70 षटकार. अभि गोळे यांची प्रतिक्रिया. हो, हेलिकॉप्टर खेळताना पाहायला मिळाले. कृष्णा मैदानात आलेत आणि नक्कीच आल्या आल्या ते घोंगावत, हे वादळ घोंगावतंय देखील. बॅक टू बॅक 2 षटकार गिरीश सारख्या गोलंदाजावर. हो, यावेळेला बिगेट करण्याचा प्रयत्न, परंतु गिरीशने अचूकतेवर कमबॅक करताना पाहायला मिळाले. या षटकात 2 षटकार आले आणि एक विकेटही आली. 4 षटकांची समाप्ती. 52 धावा धावफलकावर. वा, लेग कटर पाहायला मिळाला. टप्पा पडल्यानंतर बॉल बाहेर जातोय. बोटांची जादू दाखवण्याचा प्रयत्न गिरीश कोचरेकर यांच्याकडून होताना पाहायला मिळते. विचार विनिमय केला जातोय. 4 ओव्हर नंतर 2 विकेट माघारी परतल्यात आणि धावसंख्या झाली आहे 52 धावा. बावन्न धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. 2 विकेट माघारी परतलेले आहेत आणि गोलंदाजीसाठी जर पाहिलं तर आमंत्रित करण्यात येते सिराज चौधरी येताना पाहायला मिळत आहेत. भांडूपचे एक वेगवान गोलंदाज. विक्रोलियन संघात सातत्याने त्यांना आपण खेळताना पाहतो. विक्रोलियन संघाची ही खासियत आहे की सातत्याने तो संच सातत्याने ठेवण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून होताना पाहायला मिळतोय. सिराज आज मुंबईचा संघ पाहायला मिळतोय प्युअर. सिराज पाहूयात कशा प्रकारची गोलंदाजी केली जाते. एका बाजूला कृष्णा पवार ज्यांनी 3 चेंडूत 12 धावा केल्या आहेत. दुसऱ्या बाजूला दिनू कांबळे 2 चेंडूत 7 धावा. सिराज अकूट टप्प्याचा बॉल. दिनू कांबळेचं आक्रमण आणि याही बॉलला पाठवलं 70 षटकारासाठी. वा, जबरदस्त फटका, जबरदस्त पुल सक्सेसफुल होतोय तो म्हणजे दिनू कांबळे यांचा.
आज रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर जल्लोष पाहायला मिळतोय. माझ्या मते पहिल्या 3 दिवसापेक्षा आज जल्लोष जास्त आहे, प्रेक्षकांची गर्दीही जास्त आहे. उद्या याहीपेक्षा जास्त असणार आहे आणि ही ओळख आहे या स्पर्धेची. दिनू कांबळे इन ॲक्शनमध्ये येत असताना हे 2 ओव्हर खूप निर्णायक आहे. मोठमोठे फटके मारणं गरजेचं आहे, एक आव्हान निर्माण, कारण त्यांना माहिती आहे मागील मॅचमध्ये विक्रोलियन्सने 5 चेंडू राखून 75 धावांचं आव्हान पार केलं होतं. त्यामुळे एक मोठं आव्हान निर्माण करण्याचा प्रयत्न या ठिकाणी आहे. सिराज यावेळेला फुल टॉस बॉल, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आणि आणखीन एक कॅच सुटते आणि तोही बॉल जाईल सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी. सिराजचा हा चेंडू लोअर फुल टॉस होता आणि क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आले जरूर होते, परंतु कॅच हातातून निसटली जाते. 4 धावांसाठी दिनू कांबळे भाग्यशाली राहत आहेत. कॅचेस विन द मॅचेस असं म्हटलं जातं. याही वेळेला फटका, परंतु गोलंदाजाचं म्हणजेच सिराजचं कौतुक करावं लागेल. एक कॅच सुटली परंतु देखील आपली जिद्द सोडली नाही आणि दिनूला माघारी पाठवण्यामध्ये यशस्वी झाले. याला क्रिकेट म्हटलं जातं. 70 विकेट येते. कृष्णा चेंडू न्याहाळत असताना कृष्णा पवार. तर पाहूया कशा प्रकारची कामगिरी केली जाते. सरोश मिर्झा फलंदाजीसाठी त्यांना पाहायला मिळत आहेत. अंधेरी परिसरातील एक धडाकेबाज बॅट्समन आहेत. तर पाहूया कशा प्रकारची कामगिरी करतील. कृष्णा पवारची साथ देण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळते. रणनीती पुन्हा एकदा बनवली जाते. विकेट आली आहे. सिराज सुरुवातीला 2 मोठे फटके आले, परंतु त्यातून ते सावरले. दिनूला चूक करण्यास भाग पाडलं. दिनू देखील कव्हरच्या जो सर्कलच्या फिल्डर आहे कव्हरच्या दिशेने त्याच्या डोक्यावरून चेंडू खेळण्याचा प्रयत्न होता, तिकडे ते सापडले. एक रणनीती बनून पुन्हा एकदा विक्रोलियन्स सज्ज होताना पाहायला मिळते. क्या बात आहे. काही क्रिकेटचे चाहते माझ्यासाठी देखील काही कमेंट्स पाठवत आहेत, त्यांचे आम्ही आभारी आहोत. एक उत्कृष्ट असा क्रिकेटचा सोहळा आपण या ठिकाणी पाहतोय. खूप मोठ्या संख्येने प्रेक्षकांची गर्दी, कारण आणि रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी म्हटल्यानंतर मैदानात प्रेक्षक पाहतात, परंतु क्रिकेटचे चाहते ज्या इतर काही स्पर्धा पाहत नसेल त्या या मोठमोठ्या स्पर्धा, चांगल्या स्पर्धा आवर्जून पाहतात. त्यातील एक म्हणजे रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी आहे. 62 धावा झाल्या आहेत. 3 विकेट माघारी परतलेल्या आहेत. यावेळेला बिग हिट. ओ खूप लांबवरचा फटका येताना पाहायला मिळतोय. बिग 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 सिक्सर. 70 षटकार कृष्णा पवारच्या बॅटमधून. भयानक फटका म्हणावा लागेल या फटक्याला. लांबी मोजता येणं शक्य नाहीये. पाहतच राहावं लागलं. एवढ्या लांबवरचा षटकार या ठिकाणी, अगदी खूप लांबवर स्टेडियमच्या बाहेर फटका मारताना पाहायला मिळाले. देव सरांचं देखील काही क्रिकेटचे चाहते सोहेल पाटणकर आहेत. देव सर जे प्रत्येक ठिकाणी पोहोचतायत आणि आपल्या कॅमेरामध्ये सर्वांचे हावभाव टिपण्याचा प्रयत्न करतायत, त्यांचंही चाहते कौतुक करताना पाहायला मिळते. पुन्हा एकदा बिग हिट, पुन्हा एकदा मोठा फटका, पुन्हा एकदा लांब 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 खूप लांबचा वरचा फटका येताना पाहायला मिळतोय. आक्रमण हल्ला. 70 षटकार कृष्णा पवार. अकलूजचं नाव टेनिस क्रिकेटच्या पटलावर आणणारा अकलूज तसं पाहिलं गेलं तर राजकीय व्यक्तींसाठी प्रसिद्ध आहे, अगदी चांगल्या शेतीसाठी प्रसिद्ध आहे, परंतु अकलूजला क्रिकेटमध्ये प्रसिद्ध करतोय हा खेळाडू. नाव कृष्णा पवार. धावफलक जर पाहिलं तर 74 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहे. 3 विकेट. आता मात्र सिराज विचार करत असतील. 3 षटकार आलेत, 1 चौकार आलेत. गोलंदाजी करायची तर कशी करायची. सुरुवातीला दिनूने आक्रमण केली आणि आता कृष्णा पवार आक्रमण करतात. 5 चेंडूमध्ये 24 धावा या खेळाडूने बनवलेल्या आहेत. म्हणजे त्यांनी 5 चेंडू खेळलेत, त्यापैकी 1 चेंडू निर्धाव आलाय, परंतु 4 चेंडू मैदानाच्या बाहेर पाठवलेत आणि त्यापैकी एक या बाजूचा आणि एक त्या बाजूचा. एवढे लांबवरचे षटकार मारलेत. कदाचित या स्पर्धेतील सर्वात लांबवरचे षटकार ते असू शकतील. म्हणजे पहिल्या 2 दिवसाचे मला माहित नाही, परंतु काल आणि आजपैकी जर पाहिलं तर खूप लांबवरचे षटकार येताना पाहायला मिळाले. 74 वर बघता बघता धावसंख्या जाऊन पोहोचली. शारिक 11 भोपाळ म्हणजेच उस्मान पटेल आणि कंपनी.
खोलवर टप्प्याचा बॉल, त्याला हेलिकॉप्टरचा दृश्य फटका येताना पाहायला मिळाला. थोडासा बॉल बाजूला जातोय, परंतु एका धावेवर समाधान मानावं लागतंय. धावसंख्या 1 ने पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते. षटक क्रमांक जर पाहिलं तर या ठिकाणी 5वं संपलंय आणि धावसंख्या 75 वर पोहोचली आहे. आता येणारं एक षटक जे आहे ते खूप निर्णायक आहे. त्यामध्ये किती रन येणार हे खूप निर्णायक असणार आहे, कारण पहिला डाव सुरू आहे. शारिक इलेव्हन भोपाळ बॅटिंग करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत, ज्यांच्याकडून 5 ओव्हरमध्ये 75 धावा झाल्यात आणि कृष्णा पवार मात्र 6 चेंडूमध्ये 25 धावांवर बॅटिंग करतायत. सिराजचं हे षटक काहीसं मागे 1 विकेट आली, परंतु 23 धावांचं राहिलं. ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. tenniscricket.in वर स्पर्धा आहे आणि ही आपण अजूनही tenniscricket.in खूप मोठ्या प्रमाणावर व्ह्यूअर्स आपल्याला पाहायला मिळतात. सबस्क्रायबर सर्वात मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळतात. अजूनही आपण जर सबस्क्राईब झाला नसेल तर सबस्क्राईब करा. सरोज मिर्झा आणि दुसऱ्या बाजूला कृष्णा. तर शेवटची ओव्हर घेऊन मात्र गोलंदाजीसाठी आमंत्रित करण्यात येत आहे. छोट्या चणीचा हा गोलंदाज, परंतु खूप प्रभावित केला. मी मुंबईपासून दुबईपर्यंत त्यांची गोलंदाजी पाहिली आहे. ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्याला बिलॉंग करतात. गोकुळ या गावाला टेनिस क्रिकेटच्या पटलावर घेऊन येणारे गोलंदाज जयदीप भोंडिवले गोलंदाजीसाठी येताना पाहायला मिळत आहेत. पाहूया, छोटी चणी जरी असेल, छोटी उंची आहे, परंतु गोलंदाजी खूप चांगली करतात. आणि आता या शेवटच्या ओव्हरमध्ये समोर जर पाहिलं तर खूप चांगली बॅटिंग करतायत कृष्णा पवार. त्यांना रोखण्यासाठी जेडीला म्हणजे जयदीप भोंडिवले यांना आमंत्रित केलं जात आहे. यावेळेला फटका कव्हरच्या दिशेने कृष्णा पवार कडून येताना पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक चेंडूची फेक करणार, दुसऱ्या धावेचा प्रयत्न तिकडे केला जातोय, परंतु हो आपल्या क्षेत्रात देण्यासाठी अक्षरशः झोकून दिलं. आणि या झोकून देणार हे समर्पण, क्रिकेटमध्ये जिंकायचं असेल तर हे एफर्ट्स पाहिजेत. तुम्ही कोणत्या लेवलचे खेळाडू आहेत, किती मोठे खेळाडू आहेत, कोणती मॅच खेळताय याला महत्त्व नसतं. झोकून देणं खूप महत्त्वाचं असतं आणि 100% एफर्ट्स देणं गरजेचं असतं. ते या ठिकाणी दाखवून दिलंय. आपल्या क्रीजमध्ये पोहोचण्यासाठी अक्षरशः मला जखम होईल, माझे कपडे मळतील याची कुठेही चिंता केली नाही आणि त्यांनी स्वतःला झोकून दिलं आणि बचावले. पहिला चेंडू तर जेडीकडून चांगला म्हणावा लागेल, ज्याच्यावर मोठा फटका आला नाही. आणि आता सरोज मिर्झा पावसाळी क्रिकेटमध्ये खूप चांगली कामगिरी केली होती. यावेळेला पुन्हा एकदा जेडीकडून चांगला चेंडू येताना पाहायला मिळतोय. ही खासियत आहे त्यांची. खोलवर टप्प्याचे खूप चांगल्या पद्धतीने चेंडू टाकतात, लेंथवर देखील खूप चांगल्या पद्धतीचे चेंडू टाकतात आणि स्लॉगवर स्पेशलिस्ट बॉलर देखील आहेत. या हाणामारीच्या षटकामध्ये जेडी कुठेतरी थांबवताना पाहायला मिळत आहेत फलंदाजांना. परंतु आता पुन्हा कृष्णा पवार. आज मात्र या खेळाडूने थोडेसे चेंडू खेळलेत, परंतु सर्वांना प्रभावित केले. 7 चेंडूमध्ये 26 धावांवर बॅटिंग करतायत कृष्णा पवार. यावेळेला खोलवर टप्प्याचा बॉल, त्याला कव्हरच्या दिशेने हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न होता, परंतु जेडीच्या हातात का चेंडू दिला होता. छोट्या चणीचा जेडी खूप प्रभावित करताना पाहायला मिळाले आणि या महत्त्वाच्या षटकात घेतली गेली विकेट. कृष्णा पवार बाद जरूर झाले, परंतु कृष्णाने देखील मन जिंकून घेणारी फलंदाजी या ठिकाणी केली आहे. 4 षटकार खेळले, त्यातील 2 खूप लांबवर खेळले. वा, आणि हा टाळ्यांचा गजर आहे कृष्णा पवारसाठी. रत्नागिरीचे दर्दी प्रेक्षक चांगला कामगिरी करणार म्हणतो, कोणत्याही संघातले असो त्याचं कौतुक करतात. बॅटिंगसाठी येताना पाहायला मिळत आहेत मुंबईचे एक धडाकेबाज बॅट्समन, ज्यांच्या नावाने टीम बनली. गेल्या आता बघता 13-14 वर्ष झाले उमर 11 हा संघ आता अगदी मुंबईपासून दुबईपर्यंत जाताना पाहायला मिळाला. त्या संघाचे करते धरते बॅटिंगसाठी येताना पाहायला मिळत आहेत. उमर खान यावेळेला देखील लोअर फुलटॉस बॉल होता, त्याला स्क्वेअर लेग मिड विकेटच्या दिशेने खेळलं. 1 रन तिकडे घेतली गेली. जेडीचं कौतुक करेल, जयदीप भोंडिवले कौतुक करावं लागेल. पाक क्रिकेट स्वर्गीय रतनभाऊ पाटील स्मृती चषकामध्ये नक्ष 11 संघातून हा गोलंदाज खेळला. तिकडे प्रभावी कामगिरी झाली आणि तदनंतर जर पाहिलं तर या खेळाडूला आपण अगदी आखाते देशांचा दौरा करताना पाहायला मिळाला. क्रिकेट बदललंय. चांगली कामगिरी करा. तुम्ही छोट्या गावातील असू देत किंवा मोठ्या गावातील असू देत, तुम्ही गरीब असू देत किंवा तुम्ही श्रीमंत असू देत, तुमचं नाव होणार म्हणजे होणार, तुम्हाला प्रसिद्धी मिळणार म्हणजे मिळणार, परंतु त्यासाठी तुम्हाला ती चांगली कामगिरी करावी लागेल. कारण आता सोशल मीडियाचा जमाना आहे, यूट्यूबचा जमाना आहे. तुम्ही चांगली कामगिरी करा, प्रसिद्ध नक्कीच व्हाल. जेडी
खोलवर टप्प्याचा बॉल पुन्हा टाकण्याचा प्रयत्न, परंतु धाव घेऊ दिली नाहीये. वा, जयदीप भोंडिवले शेवटच्या षटकामध्ये 5 चेंडू टाकले, 3 धावा आतापर्यंत केवळ खर्ची केलेल्या आहेत. कमबॅक शेवटच्या षटकामध्ये कर्णधाराने त्यावेळेला त्यांच्या हातात चेंडू दिला होता, तेच सांगितलं होतं, जयदीप भोंडिवले तुला धावा रोखायच्या आहेत, आणि ते काम मात्र या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून केलं गेलं. रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी आपण पाहत आहोत. यावेळेला फुलटॉस पद्धतीचा बॉल समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी होतोय. क्षेत्ररक्षकाकडून बॉल अडवला देखील गेला. वा, निखिल होते त्या ठिकाणी. चेंडूची फेक मात्र केली गेली आहे, आणि धावसंख्या जर पाहिली तर 2 ने पुढे जाताना पाहायला मिळते. धावसंख्या 2 ने पुढे जाते, आणि जेडीचं कौतुक देखील व्हायला पाहिजे. शेवटच्या ओव्हरमध्ये जर पाहिलं तर केवळ 5 रन जेडीने दिलेले आहेत. जबरदस्त गोलंदाजी आणि टाळ्या जेडीसाठी देखील होताना पाहायला मिळत आहे. जयदीप भोंडिवले, पाहू शकता हा चेहरा, ज्याने शेवटच्या षटकात केवळ 5 धावा दिल्या, कृष्णाला बाद केलं. आणि आमच्या कॉमेंट्री बॉक्सचं देखील चित्र या ठिकाणी कॅमेरामन देव दाखवण्याचा प्रयत्न या ठिकाणी करताना पाहायला मिळत आहेत. सोनमताई आपल्या लेखणीने या स्पर्धेतील धावा टिपण्याचा प्रयत्न करत आहेत. कुणालजी दाते, त्याचबरोबर प्रशांतजी आधवडे सर, हे आमच्या संपूर्ण समालोचन कक्षाचे चित्र देखील या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न, म्हणजे कोणत्याही ठिकाणी पोहोचण्याची क्षमता ज्यांच्यामध्ये आहे ते आमचे देवाची क्षमता आहे, आणि कॅमेरामन देव तिकडे पोहोचत आहेत. तर 6 षटकांचा खेळ संपलाय, धावसंख्या झाली 80. एक चांगलं आव्हान उभं केलंय, परंतु 4 विकेट त्यामध्ये गेल्या देखील. 81 धावांची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी असणार आहे. पाहूया विक्रोलियन्स कशा प्रकारे, म्हणजे सरासरी जर पाहिलं तर 13.50ची रिक्वायर रन रेट आहे 6 ओव्हरमध्ये. रत्नागिरी समोर जर स्क्रीनवर तुमच्या स्टेडियम पाहायला मिळतं, स्टेडियममधील प्रेक्षकांची गर्दी देखील आपण पाहतोय. छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम आपण पाहत आहोत, आणि त्यामध्ये एक महत्त्वपूर्ण मॅच. विक्रोलियन्स टीम पहा पुन्हा एकदा रणनीती बनवण्याचा प्रयत्न त्यांचा केला जातोय, आणि रणनीतीचाच खेळ आहे क्रिकेट, कारण दोन्ही बाजूने रणनीत्या, कशी बॉलिंग करायची, कशी बॅटिंग करायची, बॅट्समनचा क्रम कोणता असेल, गोलंदाज कोणता असू शकतो, त्यांच्या विरुद्ध कोणाला कोणत्या क्रमांकावर पाठवायचं, तशीच रणनीती फिल्डिंग करणारी टीमही करते. बॉलर कोणते, बॅट्समन कोणते असतील, त्यांची स्ट्रेंथ काय आहे, कोणत्या गोलंदाजाला कधी काढायचं, म्हणजे ह्या रणनीत्या बनवाव्या लागतील. तर उस्मान पटेल, ज्यांच्यासाठी खूप मोठ्या प्रमाणावर प्रेक्षक आहेत, त्यांनी प्रेक्षकांना याही मॅचमध्ये निराश नाही केलं. 10 चेंडूत 20 धावा केल्या, तडाखेबंद कामगिरी. रवी लिंगाला 10 चेंडूत 11 धावा. दिनू कांबळे 5 चेंडूमध्ये 17, छोटी परंतु महत्त्वपूर्ण पारी. कृष्णा पवारने खूप प्रभावित केलं, 8 चेंडूमध्ये 26 धावा, त्यात 4 षटकारांचा समावेश होता. सरोज मिर्झा, उमर खान 2-2 धावांवर नॉट आऊट राहिले, आणि अशा रीतीने 6 षटकांमध्ये धावसंख्या 80 झाली. गोलंदाजीचा जर विचार केला तर गिरीश कोचरेकर 2 षटकं टाकली, 22 धावा दिल्या, एक महत्त्वपूर्ण विकेट घेतली गेली. मुकेश दास या मॅचमध्ये 1 षटक त्यांनी टाकलं, थोडेसे महागडे राहिले, विकेट नाही मिळाली. सोहम ढमाले 1 षटक टाकलं, 13 धावा खर्च केल्या, 1 विकेट घेतली. सिराज चौधरी 1 षटक टाकलं, महागडे ठरले, 23 धावा आणि 1 विकेट. तर जयदीप भोंडिवले अप्रतिम गोलंदाजी, 1 विकेट आणि शेवटच्या षटकात केवळ 5 धावा. शेवटच्या मॅचचा टॉस या ठिकाणी केला जाईल, आणि त्या टॉससाठी विनंती असेल दोन्ही संघांचे संघनायक साळुंखे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल कराड सातारा आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे, आणि दुसऱ्या बाजूला NCC कातळी रत्नागिरी ए आपण देखील नाणेफेकीचा कौल करण्यासाठी यायचं आहे. परंतु पहिला डाव संपतोय, दुसरा डाव काही क्षणातच सुरू होईल. मी मात्र काही क्षणासाठी या ठिकाणी थांबेल आणि आमंत्रित करेल याच रत्नागिरी जिल्ह्यातील गोड असा आवाज जो मात्र महाराष्ट्रभर जातो, प्रशांतजी आदवडे सर. शुक्रिया चंद्रकांत शेट्टी सर, शुक्रिया कुणाल दाते। और फिलहाल मुकाबला बहुत क्रुशियल रहेगा। 81 रनों की ज़रूरत है, 36 गेंदों का खेल है और बल्लेबाज धीरे धीरे मैदान के अंदर आएंगे। बहुत सारे दर्शक tenniscricket.in के माध्यम से ये टूर्नामेंट देख रहे हैं, सभी का दिल के गहराई से स्वागत है। फिलहाल आप देख सकते हैं मैदान के अंदर प्रारंभिक बल्लेबाज मंगेश के ऊपर निगाहें रहेंगे, जिन्होंने पिछले मैच में शानदार बल्लेबाजी की है। सोनम चौहान इस वक्त हमारे साथ जुड़ी हुई हैं इस टूर्नामेंट की दास्तान अपने कलमों से लिखते हुए। निखिल यादव और मंगेश बैती, निखिल ने भी बहुत ही अच्छी बल्लेबाजी की है,
उसमें कोई संदेह नहीं है, दोनों के पास काबिलियत है और खास करके निगाह रहेगी गेंदबाज अनिकेत ज़बरदस्त गेंदबाज है, अपने बॉलिंग मार पर तैयार हो रहे हैं। ओम साई स्पोर्ट प्रेजेंट रत्नागिरी चैंपियन ट्रॉफी 2022 स्पॉन्सर्ड बाय कैबिनेट मंत्री नामदार उदय सामंत। और एक ज़बरदस्त खेल मैदान के अंदर ज़रूर होगा। पराग सावंत, दीपक पवार, उसके साथ अगर देखें तो किरण शेठ सावंत महाराष्ट्र क्रिकेट संगठन के सदस्य हैं, उसके साथ अमित लांजेकर, दीपक मोरे, सहित मुकादम, बलराम कोतवड़ेकर, विजय कामले, प्रवीण सालवी, दत्तात्रेय सालवी, टेक्निकल टीम। नयन सकपाल इनकी तरफ से निखिल के लिए खास करके 500 का इनाम है। निखिल जादव वो बल्लेबाजी कर रहे हैं। अब उनका खेल बहुत इंपॉर्टेंट रहेगा। चौथे दिन का खेल आप मैदान के अंदर देख रहे हैं। गेंदबाजी करने के लिए गेंदबाज अनिकेत सानप तैयार, स्ट्राइक एरियन पर बल्लेबाज भी तैयार है और मंगेश के ऊपर निगाह रहेगी। जो फॉर्म में खिलाड़ी, मैन इन फॉर्म, पावर प्ले का पहला ओवर, फ्लाइंग स्वीप पे, एक पॉइंट, कवर की तरफ खिलाड़ी, एक्स्ट्रा कवर पर खिलाड़ी है, एक मिड ऑफ पर खिलाड़ी मौजूद है, ऑफ साइड पर 5 खिलाड़ी, ऑन साइड पर 4 खिलाड़ी। ओ अच्छी गेंद, सुंदर गेंदबाजी का मुजाहरा। टप्पा खाने के बाद शरारत करती हुई गेंद चली गई विकेट कीपर के दस्ताने की तरफ। ये गेंद आप दोबारा भी देखिए, थोड़ा बैकफुट में चले गए थे, इनसाइड आउट खेलने के लिए गए थे, लेकिन उससे पहले कि गेंद को परख पाए, पढ़ पाए, उससे पहले गेंद टिप्पा खाने के बाद हरकत करती हुई चली गई विकेट कीपर के दस्ताने की तरफ। जरा ऑफ स्टंप के बाहर गेंद थी, बल्ले के ऊपर अच्छी तरह से तो नहीं आई, गली की तरफ जाती हुई। 1 रन का इजाफा। मंगेश वैती ऑन मार्क। 81 रनों की ज़रूरत है। एक बार फिर ये तगड़ा मुकाबला मैदान के अंदर हो सकता है और ये दोनों तरफ से अगर देखें तो विक्रोल्स की टीम एक तगड़ी टीम है, कमाल का खेल इनकी तरफ से रहा है। दूसरी तरफ से अगर देखें तो शानदार खेल शारिक 11 भोपाल ने भी किया है। इस बार सुंदर तरीके से गेंद के ऊपर टूट पड़े हैं, लाइन खराब थी, लाइन से भटके तो पड़ेंगे फटके। स्क्वायर लेग के ऊपर से गेंद बॉडी लेके बाहर जाते भी। शानदार स्ट्रोक है, दमदार स्ट्रोक है, टाइमिंग बढ़िया कर रहे हैं। लेग ब्रेक तो करना चाहते थे, एक बार फिर इनकी वो ताकत है, लेकिन लेंथ कहाँ दिखे, पैरों की तरफ गेंद है, पैरों की तरफ गेंद है तो बल्लेबाज आपको नहीं छोड़ने वाले हैं। एक दर्शनीय स्ट्रोक बल्लेबाज की तरफ से। निखिल जाधव का ये कमाल का स्ट्रोक था, 6 रन। ओ टप्पा खाने के बाद थोड़ी ऑफ स्टंप के बाहर जाते हुए गेंद को थोड़ा बाहर निकल के आए थे, लेकिन गेंद के पीछे से बहुत दूर थे, शरीर से दूर गेंद थी। बहुत अच्छी गेंदबाजी अनिकेत सानप द्वारा। एक गलती की थी, पैरों की तरफ गेंद थी, उसके ऊपर प्रहार हुआ। निखिल जाधव का शानदार छक्का और मंगेश वैती फिलहाल 1 पर खेल रहे। उसके बाद में एक बहुत अच्छी गेंद थी, लेन गेंद थी, टिप्पा खाने के बाद थोड़ी बाहर की तरफ निकली है। कैप्टन एनसीसी कातड़ी प्लीज रिपोर्ट। ओहो अच्छी गेंद, टिप्पा खाने के बाद थोड़ी बाहर की तरफ निकल रही, लेकिन इस वक्त ज़्यादा हरकत नहीं कर रहे हैं। वेरिएशन बहुत अच्छा कर रहे हैं, मिशन अच्छा कर रहे हैं, खास करके इस वक्त अनिकेत सानप। और इस विकेट पर गेंदबाजी करना वो पसंद करते हैं। रन संख्या 7 रन बगैर किसी नुकसान के पहले ओवर का खेल मैदान के अंदर जारी है। ऑफ स्टंप के बाहर गेंद हवा में, गली की तरफ खिलाड़ी मौजूद है। बल्लेबाज निखिल जाधव बैक टू द पेबल जाते हुए पहले विकेट का पतन हुआ है और बढ़िया गेंदबाजी का मुजाहरा अनिकेत सानप द्वारा। इनसाइड आउट खेलने के लिए जा रहे थे, एक बार फिर टेलीग्राम मिल गया, टेलीग्राम मिल रहा है। एक बार फिर देखिए, गेंद डालने से पहले पीछे चले गए और कवर के ऊपर से या पॉइंट के ऊपर से खेलना चाहते थे, लेकिन शरीर से काफी दूर गेंद थी। टप्पा खाने के बाद उछाल था, घुमाव था, इसीलिए परेशानी हुई खास करके बल्लेबाज निखिल जाधव के लिए। निखिल जाधव जिन्होंने अपनी टीम के लिए बिल्कुल केवल 6 रनों का योगदान दिया। तीसरे नंबर पर बल्लेबाजी करने के लिए बल्लेबाज आकाश पवार, कृष्णा पवार को आपने देखा है, जबरदस्त बल्लेबाजी। उस्मान की बल्लेबाजी भी कमाल की हुई है। अब धीरे धीरे उस्मान इस प्रतियोगिता में अच्छा प्रदर्शन करके इनका जो फॉर्म स्ट्रगल कर रहे थे ना, वो वापस आते हुए फॉर्म में वापस आना बहुत जरूरी। एक अच्छी इनिंग की जरूरत थी जो पिछले मैच में आई, इस इनिंग में एक बार फिर बहुत अच्छा प्रदर्शन इन्होंने किया। अब जाकर रन संख्या 7 रन 1 विकेट के नुकसान पर। पहले ओवर का खेल समाप्त हुआ, सफल ओवर का जो कि खेल था। मंगेश वैती 1 पर, आकाश पवार के ऊपर भी एक बार फिर सबकी निगाहें हैं। प्रतिभाशाली बल्लेबाज मैदान के अंदर।
और छत्रपति शिवाजी महाराज स्टेडियम एंड से गेंदबाजी करने के लिए गेंदबाज बिलाल। स्ट्राइकर एंड पर मंगेश वैती। पिछला मैच कमाल की बल्लेबाजी, बेखौफों की बल्लेबाजी की थी, खास करके मंगेश वैती ने। ओहो, चतुराई के साथ सुंदर तरीके से फाइन लेग बाउंड्री लाइन की तरफ गेंद को खेलते हुए शानदार स्ट्रोक है। फाइन लेग बाउंड्री लाइन के बाहर एक बार फिर जा रही है 6 रनों के लिए। टाइमिंग बढ़ गया है, क्रीज के गहराई का इस्तेमाल किया गया। गति तो है गेंदबाज के पास, देखिए दोबारा क्या हुआ है। पहले से ऑफ स्टंप के बाहर उछल के आए थे, उसके बाद में गेंदबाज के गति का इस्तेमाल करते हुए गेंद को खेल दिया। फाइन लेग बाउंड्री लाइन के बाद 6 रन। 70 छक्का मैदान के अंदर, पक्का इरादा लेके मैदान के अंदर उतरे, खास करके मंगेश वैती। मंगेश वैती 7 पर रन संख्या 13 रन 1 विकेट के नुकसान पर। बिलाल तैयार है, पहली गेंद पर स्वैग से स्वागत हुआ है, छक्के के साथ स्वागत होता हुआ बिलाल का। ओ, गेंद को ड्राइव तो करना चाहते थे, बैकलिप का इस्तेमाल करने का मौका नहीं मिला। फुल टॉस गेंद थी, बाहरी किनारा लेते हुए चलिए। इस वक्त अगर देखें तो सुल्तान के पास फ्लाइंग स्लिप पर खड़े हैं इस वक्त। 1 रन का इजाफा, रन संख्या 14 रन 1 विकेट के नुकसान पर। स्ट्राइकर एंड पर बल्लेबाज तैयार, बल्लेबाजी करने के लिए आकाश पवार। एक प्रतिभाशाली बल्लेबाज मैदान के अंदर हैं, काबिलियत पर एक बार फिर कोई संदेह नहीं है, लेकिन इस वक्त चैंपियन ट्रॉफी 2022 का बड़ा मंच है, दिग्गज खिलाड़ी है, बहुत बड़ा बैटल होगा। ड्राइव किया कवर की तरफ, बाउंड्री लाइन की तरफ खिलाड़ी मौजूद है। एक्स्ट्रा कवर पर आप देख सकते हैं 1 रन का इजाफा, ये बेहतर है। मंगेश वैती फॉर्म में खिलाड़ी है, सिंगल लेके दूसरी एंड की तरफ जा रहे हैं। सेंसिबल क्रिकेट मैदान के अंदर मैं समझ सकता हूं 81 तक जाना है तो पावर प्ले के ओवर बहुत महत्वपूर्ण होंगे। ये छोटा पड़ाव है लेकिन बहुत महत्वपूर्ण होगा। छत्रपति शिवाजी महाराज स्टेडियम एंड से गेंदबाजी करने के लिए बिलाल तैयार। मंगेश ऑन स्ट्राइक। ऑफ स्टंप के बाहर गेंद थी, थोड़ा सा एक्यूरेट चले गए थे। इस गेंद को आप लॉन्ग ऑफ की तरफ खेल सकते थे, बॉलर के सर के ऊपर से खेल सकते थे, लेकिन ज्यादा आड़े बल्ले से खेलने का प्रयास किया गया, इसीलिए गेंद और बल्ले के बीच कोई संपर्क नहीं हुआ। विकेट कीपर के दस्ताने की तरफ जाते हुए गेंद, देखिए दोबारा क्या हुआ, शफल हुए थे, उसके बाद में बल्ला कहाँ चला गया, डीप मिड विकेट की तरफ। वो थोड़ी समस्या थी, आगे गेंद थी, रडार में थी, थोड़ा सीधा बल्ले से अगर खेलते तो बिल्कुल फायदा हो सकता था। इस बार थोड़ा सा अजीबोगरीब शॉट है, 1 रन जरूर मिलेगा। और फिलहाल ये दूसरा ओवर प्रगति पर है, रन संख्या कुल मिलाकर 16 रन 1 विकेट के नुकसान पर। एनसीसी कातली टीम के कप्तान और एसएमएच 11 टीम के कप्तान को मैं दरख्वास्त करना चाहता हूं, प्लीज टॉस के लिए रेडी रहे, टॉस बॉक्स में आइए प्लीज। 16 for loss of 1 wicket, chasing a target of 81 run. Mangesh Vaiti playing on 9, Akash Pawar on 1. Akash on strike. फुल टॉस गेंद है लेकिन ज्यादा फायदा नहीं उठा पाए। डीप एक्स्ट्रा कवर पर खिलाड़ी मौजूद है, पहले से बल्लेबाज ज्यादा सफल हो रहे हैं, इसीलिए अच्छी तरह से गेंद को टाइमिंग नहीं कर पा रहे। ओवर यहाँ 2 समाप्त हुए, रन संख्या कुल मिलाकर 17 रन, 2 ओवर की कहानी समाप्त हुई है। एनसीसी कातली टीम के कप्तान और एसएमएच 11 टीम के कप्तान को मैं दरख्वास्त करना चाहता हूँ, प्लीज टॉस बॉक्स की तरफ आइए। येस, थँक्यू प्रशांत दादा। दोन्ही कॅप्टन प्लीज प्रेझेंटेशन बॉक्समध्ये या, टॉस करायचं आहे आपल्याला। फायनल प्लेइंग 11 तुमचे झाले असतील तर प्लीज प्रेझेंटेशन बॉक्समध्ये या। रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी म्हटल्यानंतर वेगवेगळी लोक जोडली जातात आणि बरीच लोक अशी असतात की जी रत्नागिरीत असून आपल्याला माहिती नसतात। जयप्रकाश सावंत आमचे एक जुने मित्र, जुने चाहते होते क्रिकेटचे, त्यांचा मुलगा प्रतीक जयप्रकाश सावंत जो आता माझ्याबरोबर जोडला गेलेला आहे, युनायटेड किंगडममध्ये मास्टर्स इन स्पोर्ट्स मॅनेजमेंट त्यांनी केलेलं आहे आणि T20 ब्लास्ट क्रिकेट, त्यांचं FA लोकल क्लब्स फुटबॉल अशा मोठ्या टुर्नामेंटमध्ये त्यांनी प्रचंड काम केलेलं आहे। आता एका अमेरिकन स्पोर्ट्स मॅनेजमेंट कंपनीमध्ये तो काम करतोय आणि रत्नागिरी डिस्ट्रिक्ट असोसिएशनमध्ये पण सुद्धा तो ॲक्टिव्ह आहे। वाह, क्या बात है, वेलकम प्रतीक। आपल्या एक्सपिरियन्सचा, अनुभवाचा वापर ते रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये करणार आहेत। आणि प्रशांत, एक नवीन अवॉर्ड त्यांनी घोषित केलेला आहे, इमर्जिंग प्लेयर ऑफ द टुर्नामेंट। हे एक नवीन अवॉर्ड यावेळेला रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये मिळणार आहे। ती आकर्षक ट्रॉफी आणि रोख रक्कम रुपये 20,000 असेल। प्रतीक जयप्रकाश सावंत यांच्याकडनं इमर्जिंग प्लेयर, क्या बात है, थँक्यू प्रतीक।
मैदानामधला खेळ देखील अतिशय महत्त्वाचा असेल त्या दिशेने देखील जाणार आहोत. एकूण 2 षटकांचा खेळ समाप्त झाला आहे. धावफलक धावा आहेत त्या 17 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. स्पर्धेतील अपकमिंग खेळाडूसाठी प्रतीक जयप्रकाश सावंत यांच्याकडून रोख रक्कम 20,000 रुपये आणि अतिशय सुंदर ट्रॉफी हे देण्यात येणार आहे. मंगेश वैती 9 पर खेल रहे. आकाश पवार की बात करें तो 2 पर बल्लेबाजी करते हुए रन संख्या 17 रन 1 विकेट के नुकसान पर. ओम साई स्पोर्ट प्रेजेंट रत्नागिरी चैंपियन ट्रॉफी 2022 स्पॉन्सर बाय कैबिनेट मंत्री व नामदार उदय सामंत. कुछ देर के लिए खेल रुका हुआ है. इस प्रतियोगिता की बात करें तो आज के चौथे दिन का खेल है. कल एक बार फिर मजा आने वाला है. रेस वर्सेस बेस का एक बार फिर घमासान इस प्रतियोगिता में आप देखने वाले हैं tenniscricket.in के माध्यम से. तो कल 8 बजे बहुत सारे दर्शक हमारे साथ जुड़ने वाले हैं. इससे पहले जब उस्मान बल्लेबाजी कर रहे थे तो 19,000 दर्शक ये मुकाबला लाइव देख रहे थे. ये खासियत है tenniscricket.in पर जितने लाइव टेलीकास्ट होते हैं तो बहुत सारे दर्शक जो है ना जुड़ जाते हैं ये क्रिकेट का खेल देखने के लिए, खेल का आनंद उठाने के लिए. उसी तरह से छत्रपति शिवाजी महाराज स्टेडियम पर भी बहुत सारे दर्शक हैं जो इस खेल का मजा ले रहे हैं. ॲब्सोल्युटली प्रशांत. आणि 7,900 रुपयाचं एक वेगळं रक्कम आपल्याला आली आहे की ज्या संघाने बारामतीच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्टेडियमवरती मानाचा उपमुख्यमंत्री चषक 2022 मध्ये दर्जेदार कामगिरी करत जिंकला तो कराडचे नगरसेवक अतुल दादा शिंदे प्रतिष्ठान यांनी साहिलसाठी पैसे पाठवलेले आहेत. खूप खूप धन्यवाद अतुल दादा. त्याचबरोबर प्रशांत तुमच्यासाठी पण 3,000 रुपये तरी पाठवले. तुमच्या कॉमेंटला प्रभावित झालेले आहेत. थँक्यू सो मच अतुल दादा. इस वक्त बहुत अच्छी गेंद टिप्पा खाने के बाद उछाल लेते हुए राजेंद्र शिंदे मेहरबान इनकी तरफ से साहिल के लिए 5,000 है. वो बहुत बड़ी रकम खास करके इसकी ज़रूरत है. तो राजू भाई थैंक यू वेरी मच. शुक्रिया. थँक्स अलॉट राजूभाई. मागाशी फोनवर तुमच्याशी बोलणं झालं पण तेव्हा उस्मान खेळत होता त्यामुळे इतका आवाज होता की नीट तुमचं बोलणं ऐकायला आलं नाही. पण तुम्ही 5,000 रुपये साहिलसाठी दिलेत. अनेक देणगीदार पुढे सरसावलेत आणि मला आवर्जून कौतुक करायचे निमेश नायर, मुन्ना देसाई, दीपक पवार, पराग सावंत या सगळ्या लोकांचं. स्वतः मदत निधीचा बॉक्स घेऊन लोकांपर्यंत पोहोचले आणि तुम्ही जर तो बघितला तर मदत निधीचा बॉक्स हा ऑलमोस्ट भरत आलेला आहे आणि ह्या 2 दिवसांमध्ये हा पूर्ण बॉक्स पॅक करून ओव्हरफ्लो करून आपण ही रत्नागिरीकरांकडची मदत साहिलपर्यंत पोचू 100% नक्कीच. आणि प्रशांत तुमच्यासाठी सुद्धा त्यांनी खास 3,000 रुपयाचं बक्षीस पाठवलेलं आहे कारण तुमच्या ज्या पद्धतीने तुम्ही एक फ्लोईंग कॉमेंट्री करता त्याच्यावरती प्रभावित झालेले आहेत. सो एक वेगळं व्यक्तिमत्व प्रशांत आदवडे दरवर्षी जोडले जातात आपल्याबरोबर. मीनवाईल बोथ द कॅप्टन्स प्लीज रिपोर्ट फॉर द टॉस. अप्रतिम फटका. अभिजीत सर ये कड़क शॉट है. गेंद में Sixer. खराबी नहीं थी. जबरदस्त स्ट्रोक. ऑफ स्टंप के बाहर वाली गेंद के ऊपर एक बार फिर ऑन द टो जाते हुए खेल दिया स्ट्राइक पर बाउंड्री लाइन के बाहर. कमाल का स्ट्रोक था ये. कमाल म्हणजे कमाल. हा शॉट खेळणं खूप कठीण असतं, खूप कठीण असतं. और अभिजीत सर और एक चीज बताना चाहूंगा खास करके गेंदबाज. ओ हो हो गेंद हो. के नीचे खिलाड़ी ले लिया कैच. सुल्तान की खासियत है ये बाउंसर के लिए जाने जाते हैं. ये इनका शक्ति स्थान है. उस गेंद के ऊपर एक बार फिर जबरदस्त हमला किया था. उसके बाद में लेट गेंद पर विकेट मिला है और बल्लेबाज आकाश एक गेंद पर डटे हुए. मंगेश वैती फिलहाल थोड़ा स्ट्रगल कर रहे थे लेकिन इस वक्त बड़ा विकेट है. ये बड़ा विकेट मिलेगा. ओम साई स्पोर्ट प्रेजेंट रत्नागिरी चैंपियन ट्रॉफी. मंगेश दट्टरबाबा या ठिकाणी आपण ही स्पर्धा पाहताय. निश्चितच ओम साई स्पोर्ट प्रेझेंट रत्नागिरी चॅम्पियन ट्रॉफी आणि मंगेश वैतीला आपण मैदानामध्ये पाहतोय.
त्यांचे प्रशिक्षक यावेळेला ही मॅच बघतायत, स्पर्धा बघतायत आणि दरम्यान एक चांगला फटका देखील, सुरेख फटका येतो चेंडू सीमा पार जाईल 4 धावां करता. तर अतिशय दिमागदार असं आयोजन आहे असं त्यांना वाटतंय आणि त्यांनी सांगितलंय की या स्पर्धेचा लौकिक संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण देशात नव्हे तर संपूर्ण जगामध्ये जातोय. अशा प्रकारचं दिमागदार आयोजन आपण केलेलं आहे. सर तुमचे मनापासून धन्यवाद आहेत. ऑफ टाइम के बाहर गेंद एक बार फिर हवा में खेलते हुए गेंद बाउंड्री की तरफ ट्रैवल होती हुई 4 रनों के लिए जाएगी. रन बन रहे मैदान के अंदर. जबरदस्त स्ट्रोक खेलते हुए फुल टॉस गेंद थी और खास करके मैदान के अंदर जो सुल्तान है इनके ऊपर हमला होता हुआ. रन संख्या फिलहाल देखिए स्कोर आगे बढ़ता हुआ 33 रन बने हैं. जीतने के लिए 81 रनों की जरूरत है. बल्लेबाजों की बात करें तो एक बल्लेबाज मैदान के अंदर रोहित भालेराव और दूसरी एंड पर बल्लेबाज की बात करें तो मंगेश वैती हैं. पहले मैच में एफर्टलेस बल्लेबाजी की, इसीलिए एक बार फिर बहुत सारी शुभकामनाएं आती भी. बहुत अच्छा टूर्नामेंट चल रहा है, अच्छी प्रतियोगिता बिल्कुल आप देखते हुए. ऑन साइड की तरफ गेंद को खेला गया, खिलाड़ी बाउंड्री पर तैनात है लेकिन उनके पास कोई मौका नहीं. गेंद बाउंड्री के बाहर जाते हुए 4 रन. 70 चौका था. इस ओवर में सुल्तान बहुत महंगे साबित हुए हैं. 37 रन बने हैं. ओवर की बात करें तो तीसरे ओवर का खेल जिसमें कि बल्लेबाजों ने मेला लूटा है. प्रमुख गेंदबाज के ऊपर हमला करते हुए शानदार बल्लेबाजी दोनों बल्लेबाजों द्वारा. मंगेश वैती जब तक मैदान के अंदर है तब तक टाइगर जिंदा है. हो सकता है इनफॉर्म खिलाड़ी है, 81 रनों की जरूरत है तो इसका मतलब इनफॉर्म खिलाड़ी का होना बहुत जरूरी है. सेठ बल्लेबाज का होना मैदान के अंदर बहुत जरूरी है और प्रमुख गेंदबाज के ऊपर जब हमला होता है तो परेशानी होती है. रन संख्या फिलहाल 37 रन. ओवर की बात करें तो 3 ओवर का खेल समाप्त होता हुआ 37 प्लस 2 विकेट चेसिंग टार्गेट ऑफ 81 रन. या स्पर्धेकरता निश्चितच आदरणीय किरण शेठ सावंत महाराष्ट्र क्रिकेट संघटना सदस्य आहेत. त्याचबरोबर पराग सावंत विद्यमान अध्यक्ष आपण बघतोय ओमसाई स्पोर्टच्या माध्यमातून, उपाध्यक्ष दीपकजी पवार आणि सर्व टीमनं अतिशय दर्जेदार पद्धतीनं विशेष करून नामदार आदरणीय सन्माननीय उदयजी सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेली एक मानाची प्रतिष्ठेची लाख मोलाची स्पर्धा आणि या स्पर्धेला शुभेच्छा आपण वेगवेगळ्या क्षेत्रामधून येताना पाहतोय. अच्छी गेंद टिपा खाने के बाद उछाल लेते हुए सुंदर गेंदबाजी का मुजाहरा. इस वक्त गेंद विकेट कीपर के दस्तानों की तरफ जाते भी गेंदबाजी करने के लिए गेंदबाज बिलाल शेख प्रमुख गेंदबाज के तौर पर छत्रपति शिवाजी महाराज स्टेडियम एंड से गेंदबाजी कर रहे हैं. एक तरफ अगर देखें तो आज इस मुकाबले में अरियंत ग्रुप एंड से जब सुल्तान ने गेंदबाजी की तो महंगे साबित हुए हैं. स्ट्राइकर इन पर बल्लेबाज तैयार बल्लेबाजी करने के लिए मंगेश वैती. फुल टॉस गेंद है, अच्छी तरह से कनेक्ट नहीं कर पाए. आवाज कुछ अच्छी नहीं है. क्या ये कैच हो जाएगा? नहीं कैच तो नहीं है. कैच लेने का तो मौका था. मिड विकेट पर खिलाड़ी गेंद के नीचे बिल्कुल आए थे, थोड़ा सा शरीर से दूर रहे. ये गेंद की अगर बात करें तो एक बार फिर थोड़ा करीब लेते कैच तो बिल्कुल बन सकता था. लेकिन दोस्तों क्रिकेट जो है ना अगर बगर से नहीं बनती. 5 लाख की नकद राशि, खूबसूरत ट्रॉफी, चैंपियन ट्रॉफी. इस टूर्नामेंट में चैंपियन कौन बनेगा? क्रिकेट का खेल अगर जंगल है तो जंगल का शेर कौन बनेगा? इसका पता तो 27 तारीख को लगने वाला है. और अच्छी गेंद, बल्लेबाज स्ट्रगल कर रहे, खास करके मैदान के अंदर रोहित भालेराव इंपॉर्टेंट खिलाड़ी है. नंबर 4 पर बल्लेबाजी करने के लिए प्रारंभिक बल्लेबाज मंगेश वैती 11 पर बल्लेबाजी करते हुए. रन संख्या 37, 2 विकेट के नुकसान पर. बिलाल का ये ओवर अच्छा साबित हो रहा है. चौथे ओवर का खेल मैदान के अंदर आप देख रहे हैं. जीतने के लिए 81 रनों की जरूरत है. फील्डिंग की बात करें तो फाइन लेग है, डी स्क्वायर लेग पर खिलाड़ी, मिड विकेट पर खिलाड़ी, लॉन्ग ऑन की तरफ खिलाड़ी है, ऑन साइड पर 3 खिलाड़ी, बाउंड्री लाइन पर 1 खिलाड़ी दायरे के अंदर रखा हुआ है. गेंदबाजी करने के लिए बिलाल तैयार है. ये भी अच्छी गेंद, बहुत बढ़िया गेंद, बल्ले का बाहरी किनारा, विकेट कीपर का सहारा. इस वक्त विकेट कीपर ने भी बहुत अच्छा काम किया है और स्ट्रगल करते हुए आपने रोहित को देखा है. शॉट इतना अच्छा नहीं था. एक एंड पर मंगेश वैती एफर्टलेस बल्लेबाजी कर रहे तो भाई आपको दूसरी एंड की तरफ जाना था, लेकिन इस वक्त इंटेन अच्छा नहीं था. सकारात्मक सोच के साथ आपने क्रिकेट नहीं खेली है. और दूसरी तरफ से बिलाल ने शानदार, बहुत ही बेहतरीन तरीके से ये अच्छा जो कि ओवर डाला है. सुंदर गेंदबाजी का मुजाहरा कर रहे हैं और गेंद को रीड करना बहुत जरूरी. अब बल्लेबाज मैदान के अंदर देखे तो जिस तरह से बल्लेबाजी कर रहे थे, अपने स्ट्रोक खेलने की कोशिश कर रहे थे, मन बना के खेलने का प्रयास कर रहे थे, इसीलिए थोड़ी परेशानी हुई. ये सारे दर्शक भी देखे ऑन स्क्रीन tenniscricket.in के माध्यम से
एंजॉय कर रहे हैं। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। का खेल मैदान के अंदर जारी है। बिलाल अभी तक अच्छी गेंदबाजी। एक इम्पॉर्टंट अपडेट प्रशांत मी सांगू इच्छितो. क्वार्टर फायनलला जे 8 संघ जातील त्याचा ड्रॉ उद्या दुपारी 3 वाजता पडेल. चिठ्ठ्या टाकण्यात येतील आणि त्यावेळेला कळेल की कोणता संघ कोणत्या संघाबरोबर खेळेल. सो उद्या 3 वाजता 8ही कॅप्टननी हजर राहायचं आहे. शुक्रिया अभिजीत सर। फिलहाल इनकी मीठी आवाज़ आप सुन रहे हैं। मैदान के अंदर इश्तियाक शेख को बुलाया गया है नंबर 5 पर बल्लेबाजी करने के लिए। मंगेश वैती 11 पर खेल रहे, 9 गेंदों का सामना किया है। इस ओवर की अगली गेंद बिलाल ऑन साइड पर कड़क शॉट है, कड़क शॉट है भाई, कमाल का शॉट है ये, जबरदस्त स्ट्रोक है, स्टैंड एंड डिलीवर। लेग स्टंप के ऊपर गेंद थी और कहाँ छोड़ने वाले हैं। बिलाल ने इतनी मेहनत की लेकिन एक गेंद आपने इनके पैरों की तरफ डाली है। कड़क शाबुक और कॉपी बुक, मैग्निफिसेंट स्ट्रोक। 43 3 विकेट के नुकसान पर। अभी ये ओवर देखिए, बिंदी गेंद सिंगल, बिंदी गेंद विकेट था, उसके बाद में ये छक्का आया है। अब जाकर एक गेंद शेष है इस ओवर की, तो यह आखिरी गेंद बहुत इंपॉर्टेंट, बहुत ही क्रुशियल रहेगी। बिलाल फिलहाल कारगर साबित हो रहे थे, उसी वक्त इन्होंने एक खराब गेंद डाली है। इश्तियाक की बात करें तो 6 पर कर रहे हैं, मंगेश वैती 11 पर कर रहे हैं। 13 गेंदों का खेल, 38 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए। ऑन साइड पर खेलना चाहते थे अपना पसंदीदा स्ट्रोक, लेकिन गेंद अच्छी तरह से बल्ले पर तो नहीं आई है, शरीर को लगी है और इस वक्त चली गई पॉइंट की तरफ। इसका मतलब 1 रन तो जरूर मिलेगा। इश्तियाक अपने पास स्ट्राइक रखेंगे। 12 गेंदों का खेल शेष है, 12 गेंदों में जीतने के लिए 37 रनों की जरूरत है। ओम साई स्पोर्ट प्रेजेंट रत्नागिरी चैंपियन ट्रॉफी 2022 का आज का चौथा दिन, दूध या रोशनी में ये टूर्नामेंट आप देख रहे हैं। और क्या एक बार फिर इस टूर्नामेंट का आयोजन किया हुआ है, एक बड़ी टूर्नामेंट, बड़ी प्रतियोगिता आप बिल्कुल tenniscricket.in के माध्यम से देख रहे हैं। 12 गेंदे और 37 रनों की जरूरत है। अभी भी फासला बना हुआ है। पहले 4 ओवर में 43 रन आए हैं 3 विकेट के नुकसान पर। सामने घना अंधेरा है, पहाड़ को चीर के रास्ता बनाना है, मुश्किल है लेकिन नामुमकिन नहीं है। हम वादे नहीं इरादे लेके आए हैं। इलाका किसी का भी हो, धमाका हमारा होने वाला है। कहने का वक्त है खास करके इश्तियाक शेख को, कहने का वक्त है एक बार फिर मंगेश वैती को। बहुत सारे दर्शक अभी भी इस टूर्नामेंट के साथ जुड़े हुए हैं। इसके बाद में और एक बड़ा मुकाबला खास करके एनसीसी कातड़ी और एसएमएच 11 के बीच होगा। सुल्तान खान गेंदबाजी करने के तैयार, स्ट्राइक करेन पर इश्तियाक, एक छक्का जड़कर अपने इरादे स्पष्ट किए। 2 गेंदों में 7 रन, एक बड़ा मैच। क्या यहाँ से एक बार फिर ये जो मैच है जिसमें विक्रोलिस की टीम शानदार प्रदर्शन करते हुए अपनी मंजिल की तरफ जाएगी। 44 रन 3 विकेट के नुकसान पर, रन संख्या 45 3 विकेट के नुकसान पर। थोड़ा सा समय मैदान के अंदर जाता हुआ, वक्त बहुत इंपॉर्टेंट है। सुल्तान तैयार, फ्लैग स्टिपर खिलाड़ी मौजूद है, पॉइंट एक्स्ट्रा कवर, उसके साथ एक खिलाड़ी आप देख सकते हैं डीप एक्स्ट्रा कवर पर। अब लॉन्ग ऑफ पर जो खिलाड़ी तो वो मिड ऑफ की तरफ आ रहा है। ऑन साइड पर लॉन्ग ऑन है, मिड विकेट है, डीप स्क्वायर लेग पर खिलाड़ी मौजूद है। 5 लेकर एक खिलाड़ी दायरे के अंदर। 43 3 विकेट के नुकसान पर। ओ अच्छी गेंद थी, बढ़िया गेंद, अपील कर रहे हैं लेकिन एक बार फिर अब इनमें इतना दमखम नहीं है। लेग बाय का इशारा अंपायर कर रहे हैं। स्कोर की बात करें तो कुल मिलाकर 45 रन 3 विकेट के नुकसान पर समीकरण की तरफ जाएंगे। जिस तरह से अब आपके पास 11 गेंदों का खेल शेष है और ये जो मैच है जिसमें ये आने वाली 3 गेंदें बहुत महत्वपूर्ण हैं और खास करके मंगेश वैती किस इंटेंट के साथ खेलेंगे वो देखना दिलचस्प हो जाएगा। अगर आने वाले 3 गेंदों में आप अच्छी तरह से गेंदबाज को टैकल करेंगे तो कमबैक करने का मौका विक्रोलिस के पास। ओ हवा में गेंद है, हुक किया बहुत सुंदर तरीके से, शानदार तरीके से, अच्छा स्ट्रोक, गेंद ट्रैवल बाउंड्री की तरफ जाती भी, क्या रोक लिया है? बिल्कुल रोक लिया, दूसरे के लिए वापस आना चाहते थे। स्ट्रोक अच्छा था, बाउंसर, मैंने पहले कहा कि सुल्तान की ताकत बाउंसर है, वो गेंद को एक बार फिर सर की तरफ डालते हैं बहुत बढ़िया तरीके से, लेंथ बहुत अच्छी होती है, गति बहुत अच्छी होती है। 1 बाउंस का इशारा अंपायर कर रहे हैं। 46 3 विकेट के नुकसान पर। इस टूर्नामेंट के करता धरता आयोजन करता दीपक दादा पवार, ऑन स्क्रीन आप देख सकते हैं 46 पर 3।
फुल टॉस गेंद ऑन साइड पर एक बार फिर कमाल का स्ट्रोक, गेंद बाउंड्री लाइन के बाहर जाएगी 4 रनों के लिए। वेलकम बाउंड्री। 50 रन पूरे हुए, मैच अभी भी बना हुआ है, मैच को पकड़ के रखने की जरूरत है और आखिरी सांस तक लड़ने की जरूरत है। मजा आएगा इस मुकाबले में। उस्मान मैदान के अंदर आप देख सकते हैं ऑन स्क्रीन थोड़ा सा पानी ले रहे हैं, ड्रिंक्स आप देख सकते हैं। 50 रन 3 विकेट के नुकसान पर 81 रनों का लक्ष्य है। इस ओवर की 3 गेंदें बहुत महत्वपूर्ण शेष है। गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार। अब आगे गेंद, गति परिवर्तन किया गया था, गेंद के नीचे विकेट कीपर और इन्होंने छोड़ दिया कैच। दर्शकों से एक बार फिर रिएक्शन आती हुई, भाई आपने कैच छोड़ा या मैच छोड़ा है? इस्तेहाक के 12 पर खेल रहे हैं। मंगेश वेती ने 12 रन बनाए हैं 51 3 विकेट के नुकसान पर। इसके बाद में एक बार फिर इस ओवर की 2 गेंदें, 6 ओवर का मैच है, मतलब अभी भी आपके पास 8 गेंदें शेष है। मिस टाइम स्ट्रोक था, विकेट कीपर एक बार फिर पूरी तरह से चौकन्ने नहीं थे, इसीलिए परेशान देखिए स्ट्रगल करते हुए, खास करके आप देख सकते हैं। ओहो, वाइड यॉर्कर है, कमाल की गेंद है। ये बाउंसर डाल सकते हैं, ये गति परिवर्तन कर सकते हैं, एक बार फिर वाइड यॉर्कर भी डाल सकते हैं, लेन गेंदबाजी से एक बार फिर परेशान किया हुआ है। अच्छा मिशन सुल्तान खान द्वारा 51 for 3। 7 गेंदों का खेल शेष है। ऑफ टाइम के बाहर गेंद हवा में है, लॉन्ग ऑफ की तरफ खिलाड़ी, गेंद के नीचे आते हैं उस्मान, ले लिया कैच। तालियां बजती हुई उस्मान के लिए, सुल्तान के लिए भी तालियां बज रहे हैं, एक बार फिर उस्मान के लिए भी तालियां बजती हुई। अब दबाव पूरी तरह से विकुलेंस के ऊपर है। 51 4 विकेट के नुकसान पर है। 81 रनों की जरूरत है। 6 गेंदों का खेल शेष है। 30 रनों की जरूरत है। ओमसाई स्पोर्ट प्रेजेंट रत्नागिरी चैंपियन ट्रॉफी 2022 में अगर 6 गेंदों में 30 बनते हैं, तो जितने दर्शक अगर यहाँ इस छत्रपति शिवाजी महाराज स्टेडियम पर यह मुकाबला देख रहे हैं, उछलने लगेंगे। tenniscricket.in के माध्यम से जितने दर्शक हैं, एक बार फिर वो झूमने लगेंगे। इतिहास बनाने का मौका, इतिहास रचने का मौका इस पर खास करके बल्लेबाजों के पास। अभी फिलहाल इस क्रिकेट की परिभाषा को जो लोग जानते हैं ना, उनको बताना चाहता हूँ, पलड़ा बिल्कुल इस वक्त भारी है शारिक 11 भोपाल टीम का, लेकिन क्रिकेट की जो कहानी है बहुत इंटरेस्टिंग है। अनिश्चितताओं से भरा हुआ यह खेल है, कुछ भी हो सकता है। बल्लेबाज मैदान के अंदर आप देख रहे हैं सोहम डमाले। फिलहाल 6 गेंदों में 30 चाहिए ये मुकाबला जीतने के लिए। क्या पहली 2 गेंदों पर वो बड़े शॉट आएंगे? निरंतरता की जरूरत। स्ट्राइक रन पर बल्लेबाज तैयार बल्लेबाजी करने के लिए। इस्तेक शेख मैदान के अंदर, राहुल जोगाड़ी के हाथ में गेंद है और वो गेंदबाजी करने के लिए तैयार। ऑफ टाइम के बाहर गेंद थी, सुंदर तरीके से कवर के ऊपर से खेलते हुए लाजवाब स्ट्रोक है। मिनट के हिसाब से बल्लेबाजी, गेंद बाउंड्री लाइन के बाहर जाती भी, ये लगा 70-70 चौका। मिला मौका और जड़ दिया चौका। टिप्पा खाने के बाद उछाली थी गेंद, टॉप ऑफ द बॉल जाके कवर के ऊपर से शानदार अंदाज में, देखिए टॉप ऑफ द बॉल जाके बहुत ही खूबसूरत अंदाज में इस गेंद को खेल दिया था बल्लेबाज ने। 5 गेंदें 26। मैच को पकड़ के रखने की जरूरत है। इस वक्त स्ट्राइकर इन पर इश्तियाक तैयार। छोटी गेंद है, कड़क शॉट है, क्या बात है। इथे तारे आहेत, इथे सितारे आहेत, इथे कमाल आहे, इथे धमाल आहे, इथे धडाका आहे, इथे धूम धडाका आहे। रत्नागिरी चॅम्पियन ट्रॉफी मध्ये आपण जबरदस्त कमाल मैदानामध्ये बघतोय। आखू टप्प्याचा चेंडू आहे, भिरकावून दिलाय, पूलचा चांगला फटका। या चेंडूवरती खरपूस समाचार, चेंडू जाईल सीमापार, धावा येतील 6, येतोय षटकार, 70-70 षटकार। 4 चेंडू 20 धावाचं समीकरण है। फिलहाल 4 गेंदों का खेल शेष है, 20 रनों की जरूरत है। 61 4 विकेट के नुकसान पर मैदान के अंदर चल रहा है घमासान। हर पड़ाव को जीतने के लिए खिलाड़ी लगा रहे जी जान। टीवी रखे ऑन, गेम ऑन है। इस बार भी खूबसूरत स्ट्रोक है, लेकिन खिलाड़ी मौजूद, गेंद ऊपर से चली गई, बाउंड्री लाइन के बाहर जाती भी। ना सूरत देखते हैं ना मूरत देखते हैं, ये तो अपने टीम की जरूरत देखते हैं। क्या खूबसूरत अंदाज में यह शॉट खेला गया था, लाजवाब स्ट्रोक है। 3 गेंदों का खेल से 14 रनों की जरूरत है। चैंपियन ट्रॉफी जीतने के लिए हम लोग है तैयार। इस मंच पर धमाका होगा, हर बार बार धमाका हो रहा है। ईंट का जवाब पत्थर से और गेंद का जवाब एक बार फिर बल्ले से। 3 गेंदें 14 चाहिए। मैंने कहा कि एक बार फिर टीवी ऑन रखिए, बहुत सारे दर्शक एक बार फिर जुड़े हुए हैं। अब जाकर मजा आएगा।
कहां से कहां ये मुकाबला आया है। मैच में पलटवार, अब दबाव गेंदबाज के ऊपर है। कमाल के स्ट्रोक, चौका छक्का छक्का, अब क्या है। नो बॉल नो बॉल नो बॉल, तालियां बजती हुई। सुल्तान भाई देखिए एक बार फिर इनके चेहरे की तरफ देखिए, यहाँ तालियां बज रही है, आवाज आती हुई। 3 गेंदों का खेल से 13 रनों की जरूरत है। तालियां बज रही है, बजेगी छिट्टी बजेगी ताली, हो हल्ला हो गुल्ला, मैदान घुसता है, सर पे उठता है, तब खेल खेल का रहता है, जुनून बन जाता है। क्रिकेट का ये खेल है, एक बार फिर आखिरी सांस तक लड़ने की जरूरत है। स्ट्राइकर इन पर बल्लेबाज तैयार, बल्लेबाजी करने के लिए इश्तियाक, उड़ाया आसमान की तरफ, नो बॉल, गेंद बॉल के बाहर जाती हुई। ऐसी भी हवा चले और एक बार फिर बल्लेबाज मैदान के अंदर, इश्तियाक है, वो क्या है सबको पता चले। मौका है, दस्तूर है, शानदार मुकाबला मैदान के अंदर। नो बॉल का इशारा, इसका मतलब ये 7 मिलेंगे। 3 गेंदों का खेल, 6 रनों की जरूरत है। प्रेक्षकांना विनंती करतोय एकदा टाळ्यांचा गजर होऊन जाऊ दे या मॅच करता। अतिशय जबरदस्त मैच, 3 गेंदे 6 रनों की जरूरत है। कहां से कहां ये मुकाबला आया है और तारीफ करनी होगी, प्रशंसा करनी होगी, खास करके बल्लेबाज इश्तियाक की। अभी तक 34 रन बना के खेल रहे, 10 गेंदों का सामना किया है। अब जाकर tenniscricket.in के माध्यम से दर्शक बनने वाले हैं। बढ़ती का नाम जिंदगी है, चैंपियन ट्रॉफी में कुछ भी कम नहीं होने वाला है। दमखम वाली क्रिकेट मैदान के अंदर, क्रिकेट का खेल अगर एक बार फिर जंगल, तो जंगल का शेर कौन है इसका पता तो आज नहीं चलने वाला, लेकिन इस मैच में शेर कौन है इसका पता तो आज चलने वाला है। राहुल के ऊपर दबाव, इस बार भीड़ में लगे तो उसको छक्का कहते हैं, हवा से उनके मैदान के बाहर जाए उसको छक्का कहते हैं, बाजी में लाए पलटवार उसे हुकुम का कहते हैं। इश्तियाक भाई आपने इस मैच में जान डाली। अभिजीत सर, कमाल का मैच था, रोचक मुकाबला समाप्त हुआ, पैसा वसूल मैच था और ये चैंपियन ट्रॉफी की खासियत है। इस खेल में शेर कौन है कुछ पता नहीं चलता, लेकिन इश्तियाक इस मैच में जान डालते हुए गेम चेंजर खिलाड़ी बने। क्या बात है, मिरवणूक निघाली ते खेळाडूची, मिरवणूक। कॅन यू बिलीव्ह इट, 2 चेंडू राखून हा सामना जिंकलाय, जो सामना ऑलमोस्ट गमावलेला होता। धुमाकूळ, अभिजीत सर, पहली बार इतना बड़ा टोटल चेस हुआ है, इतना बड़ा टोटल चेस हुआ है। सुमित ओसवाल, ये पिछले Presentation box. 4 दिनों की कहानी है, मतलब 3 दिनों की कहानी है, 4थे दिन की कहानी है। सोनम चौहान बहुत अच्छी जानकारी देते, लेकिन इस वक्त इनको आप स्क्रीन पर देखिए, आखिरी गेंद पर क्या वो फिनिशिंग टच था, क्या कमाल का स्ट्रोक खेला गया, खास करके इश्तियाक शेख ने 11 गेंदों में 40 रन बनाए और 6 गेंदों में 30 रनों की जरूरत, तब जाकर इस मुकाबले में इन्होंने जान डाली है, कमाल का प्रदर्शन किया है। सारे हक्का बक्का है, सामने विपक्षी टीम देखिए किस तरह से देख रही है, सारे खिलाड़ी हक्का बक्का, गेंद बॉडी लाइन के बाहर बार बार जाती रही है और इस मुकाबले में इश्तियाक शेख ने 40 रनों की एक जबरदस्त पारी अपनी टीम के लिए खेली है। इनक्रेडिबल, अनबिलिव्हेबल, अमेझिंग, सरप्राइझिंग, स्टन्ड आणि रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफीची प्रशांत ही खासियत आहे। इथे होनी को अनहोनी, अनहोनी को होनी कर देते हे लोग। आणि अभिजीत सर, म्हणून मगाशी म्हणालो होतो, इथे तारे आहेत, इथे सितारे आहेत, इथे कमाल आहे, इथे धमाल आहे, इथे धडाका आहे, इथे धूम धडाका आहे। धूम चॅम्पियन धडाका। ट्रॉफी, रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी, क्या बात है। मॅन ऑफ द मॅच सांगायची गरजच नाहीये मला। अभिजीत सर, आणखीन एक गोष्ट, आतापर्यंत एवढ्या मोठ्या धाबा कधीही चेस झाल्या नव्हत्या, प्रथमच, म्हणजे पहिल्यांदाच आपण बघितलं तर 3 दिवसामध्ये किंवा 4थ्या दिवसामध्ये एवढी मोठी धावसंख्या या ठिकाणी चेस केली गेलेली आहे। हायेस्ट रन चेस, सुपर्ब, अमेझिंग, क्लास। सर, अजून एक शब्द पुढे टाकेन, मंत्रमुग्ध करणारी इनिंग होती, मंत्रमुग्ध करणारी अद्भुत इनिंग आपण या ठिकाणी पाहिलेली आहे। आपण खूप इझी घेत होतो की हा चला फॉर्मॅलिटी आहे, मॅच संपेल आणि शरीक 11 जिंकेल, अशा पद्धतीचं ॲक्च्युली चित्र होतं, पण अनहोनी को होनी कर दिया यार। शेख भाई आजा प्रेजेंटेशन बॉक्स में।